होय महेश गुरव यांच्या मालकीचा कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट्स संघ विकी पुजारीच्या दमदार नेतृत्वाखाली आणि चालू सामन्यातील विजेता संघ असेल 8वा शेवटचा संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा। आजच्या रजनीची एक महत्त्वाची लढत तुमच्या समोर। महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस शरद काशीद। जिंकतोय नाणेफेक शरद काशीद संघ, स्वीकारतोय फलंदाजी आणि सलामीची जोडी स्ट्रायकर एंडवर। तर सलामीची जोडी तर मैदानात स्थिरावली अमर डोकरे आणि ओमकार एंडोले आणि बघायचं ही जोडी या खेळपट्टीवर कसा काय प्रभाव टाकते आणि समोरच्या बाजूने म्हणजे मार्केट एंडकडून मारा करतोय तो शरीफ मुलानी। मागचा सामना छान रंगला, आता बघायचं आहे हाही सामना रंगतो की नाही ते। कोल्हापूर प्रीमियर लीग कोल्हापूर वासियांसाठी एक फार मोठी पर्वणी। नवीन षटक, पहिला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, उंची दिलेला चेंडू छान ड्राईव्ह केला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून वाईड मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतो चेंडूवर, चेंडू झपकन आहे तो चेंडूवर फेकही करतोय, परंतु तोपर्यंत एक धाव ही सहज पूर्ण केली आहे। एकरी धाव सगळे अमर आपलं खातं खोलतोय, संघाचंही खातं खोलतोय बिनबाद एक। 8 षटकात आमचे जे भविष्यवाणी 8 षटकात 80-85 धावा यायलाच पाहिजे सामना रंगतदार करायचा असेल तर। आणि बघायचं की 80चा जो टप्पा आहे हा दूरचा टप्पा आहे, त्या 80चा टप्पा गाठायचा असेल तर पहिले 3 षटकं हे निश्चितच निर्णायक ठरणार आहेत। शरीफ मुलानी हा खऱ्या अर्थाने यशस्वी असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे जर संघाचा विचार केला। आणि दुसऱ्या बाजूने अमर डोकरे आणि ओमकार एरंडोले हेही कसलेले फलंदाज आहेत, यांच्यावर फार मोठी मदार आहे। आणि यांनी जर चांगला पाया रचला आणि मधल्या पैकी फलंदाजाने एक मोठी इमारत रचली तर सामना हा विशाल धावसंख्येचा निश्चित होणार आहे। ओ हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, उंची दिलेला चेंडू, चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पूर्णतः फसला आणि बाकीचे सोपस्कर हे पूर्ण केले यष्टिरक्षकाने। या सामन्यातील विजेता संघ थेट सर्वोत्कृष्ट 8 संघात दाखल होणार आहे। याआधी 7 संघ ते दाखल झालेच आहेत, उद्या 7 सामने बघायला मिळणार आहेत। 4 उपांत्यपूर्व फेरीचे, 2 उपांत्य फेरी आणि ग्रँड फिनाले। उजव्या पुन्हा एकदा बाहेर चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय। या महत्त्वपूर्ण सामन्यात मात्र शरीफ मुलानी ज्या पद्धतीने जो गोलंदाजी करतोय निश्चितच त्याचं कौतुक करावं लागेल। पहिले 3 चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय, फलंदाजाला जखडून ठेवतोय। मुलांचा हा चेंडू स्लोवरवर, हा चेंडू लॉफ्ट केला मिडविकेटच्या टोकावरून, बघायचा पंचांचा इशारा काय येतोय ते आणि पंचांचा इशारा हा षटकाराने ओमकार याने आपलं खातं खोललंय, तो पोहोचतोय 6 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 7। सुरुवात पहिल्या 2-3 चेंडूवर काहीशी संत होती, परंतु त्यानंतर आता ओमकारने आपले इरादे अगदी स्पष्ट केलेत। मी आक्रमकच फटकेबाजी करणार, धावफलक घालता ठेवणार आणि त्याची सुरुवात त्यांनी षटकाराने केली आहे। क्षेत्र बघा स्लीप नाही आहे, एक यष्टिरक्षकाच्या मागे एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक फ्लाइंग स्लीप आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, पॉईंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे। उजव्या षटकाचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, चेंडू जातोय, धावचीची संधी, पंचाकडे दाद मागण्यात आले आणि पंचाने आता ही दाद तिसऱ्या पंचाकडे सोपवली आहे। बघायचं आहे पहिल्या षटकात मुख्य पंचाने तिसऱ्या पंचांकडे भूमिका वटवण्याचं काम दिलं आहे। बघायचं आहे तिसरे पंच काय निर्णय देत आहेत ते। तोपर्यंत आपण वळूया या स्पर्धेकडे। 1 लाख धनराशीची स्पर्धा, हे जे बक्षीस आहे फार मोठं बक्षीस आहे, कोणाच्या खिशात जाणार आहे त्याचं उत्तर आपल्याला उद्या रात्री आपल्याला निश्चित बघायला मिळणार आहे। परंतु एकंदरीत या स्पर्धेवर जर आपण कटाक्ष टाकला तर ही स्पर्धा पहिल्या पर्वापेक्षा अतिशय रंगतदार अवस्थेत आहे। पहिलं पर्व यशस्वी पर्व आणि दुसऱ्या पर्वात त्या यशस्वीचा जो आलेख आहे तो आलेख हा वाढतोय। आउट, फलंदाज बाद। तर एकंदरीत ओमकार धावचित होतोय आणि ज्याने षटकार घेतला होता आणि आपल्या डावाची सुरुवात केली होती तोच ओमकार दुर्दैवरित्या धावचित होत आहे। बदलजी पहिल्या षटकात खराब सुरुवातीनंतर षटकार घेतल्यानंतर सुद्धा दुर्दैवरित्या फलंदाज धावचित होतोय। विजय सर, बऱ्याच वेळा आम्ही हे सांगत असतो समालोचन कक्षामधून, सलामीचे जे फलंदाज असतात त्यांना धावा चोरण्यासाठी नव्हे तर धावा फटकावण्यासाठी पाठविलेलं असतं।
आणि असा फलंदाज ज्यांनी षटकार मारून इनिंगची सुरुवात केली असा ओमकार येरंडोले, ज्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, असा खेळाडू धावा चोरण्याच्या नादात धावबाद होतोय, हे संघासाठी खूपच तोट्याचा व्यवहार. संघ येतोय अडचणीत. आजच्या दिवसातील जो पहिला सामना झाला होता तोच सामना आज पुन्हा संध्याकाळच्या सत्रात शेवटचा होतोय. पण पहिला सामना होता साखळी फेरीचा आणि आता सामना आहे बाद फेरीचा. पहिल्या सामन्यात विजयश्री संपादन केली होती सकाळच्या सत्रात महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाने शरद काशीद स्पोर्ट्स संघासमोर, आणि आता मात्र जो संघ विजयी ठरेल तो क्वालिफाय होईल क्वार्टर फायनलसाठी, आणि जो संघ हरेल त्याला प्रतीक्षा करावी लागेल तब्बल 1 वर्षाची. निश्चितच दरम्यानचा चेंडू हा चांगला चेंडू मधल्या शेवटचा हा चेंडू हलकेच घेऊन काढण्याचा प्रयत्न होता, सुदैव राहिला, अन्यथा कॉटन बॉलच्या रूपात फलंदाज बादी होऊ शकला. चेंडू हवेत होता. षटक संपते ते पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती 7. तर एकंदरीत पहिल्या षटकांचं थोडक्यात जर वर्णन करायचं झालं तर शरीफ मुल्लानीचं यशस्वी असं षटक, भेदकतेचा मारा, अचूक टप्प्यावर त्याची गोलंदाजी, प्रत्येक चेंडू खेळण्यास भाग पाडलं, आणि बघता बघता एक गडी धावचीच्या रूपात झाला आहे, परंतु त्याची जी गोलंदाजी आहे ती निश्चितच प्रभावशाली पडली आहे, एवढं मात्र निश्चित. बघायचं आहे तर समोरच्या बाजून काय होते. बादलजी, एक षटक झाले, 7 धावा झाल्यात. आता ह्या मधल्या फळीतील फलंदाजावर एक निश्चित मोठी जबाबदारी असणार. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली शरीफ मुलानी, कौतुक करावं लागेल. लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये चेंडूला फ्लाईट देणारे गोलंदाज खूप कमी पाहिले. आंतरराष्ट्रीय क्षेत्राचा जर विचार केला तर हरभजन सिंग यांचं म्हणणं असायचं, चेंडूला फ्लाईट देण्यासाठी घाबरू नका, जर चेंडूला फ्लाईट दिलात तर चेंडूला स्पिन जास्त मिळेल, विकेटसुद्धा जास्त मिळतील. पण सध्याच्या काळात रवींद्र जाडेजासारखा खेळाडू चेंडूला फ्लाईट देण्यापेक्षा सुद्धा आर्म गोलंदाजीवर जास्त लक्ष देतो, भर देतो आणि विश्वास ठेवतो. शरीफ मुलानी यांनी या षटकात चेंडूला फ्लाईट दिली होती. पहिले 2 चेंडू ओमकार येरंडोले यांनी खूप चांगल्या प्रकारे खेळून काढले. तिसरा चेंडू फ्लाईट दिलेला मिड विकेटच्या डोक्यावरून लिलया षटकार टोलवला होता. खूप चांगला प्रतिकार करतायत असं वाटत असतानाच ऐन मोक्याच्या क्षणी एक धाव चोरण्याचा मोह काही आवरता येत नाहीये, आणि या एका धावेच्या मोहापायी आपली बहुमूल्य विकेट बहाल करतायत आणि माघारी परततायत ओमकार येरंडोले. निश्चितच. आणि एकंदरीत चेंडूला जर फ्लाईट म्हणजे चेंडूलाची उंची देण्याचा जर विषय काढला तर एका cricinfo.com कार्यक्रमात रवी शास्त्री नेहमी म्हणतात, चेंडूला उंची देणं गरजेचं आहे. 1-2 चेंडू तुम्हाला मार पडेल, पण तिसऱ्या चेंडूवर तुम्हाला यश हे निश्चित मिळतं. तर गोलंदाजीत बदल होतोय. अजिंक्य आहिरे यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. तो मारा करणार आहे तो फलंदाज गणेश मलके. पंचाकडून गाड घेतला, सामोरं जातोय तो अर्थातच अजिंक्यला. शॉर्ट रनर पण त्यांचा मारा आहे पंचांच्या उजवीकडून. राऊंड विकेटचा मारा, चेंडू छान वळवला मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू बघायचा सीमापार जातो की नाही ते, आणि पंचांचा इशारा येतोय तो चौकार. सुरेख खणखणीत त्याचा फटका. खराब चेंडू होता, आकुट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवर गेला, आणि बघितलं की जो इलाका होता तो पूर्ण खाली होता, आणि बघता बघता 4 महत्त्वपूर्ण धावा या वसूल केल्या. या चौकाराने तो आपलं खातं खोलते. बघा, ज्यावेळी एखादा फलंदाज चौकार किंवा षटकार खेचतो त्यावेळी जो आत्मविश्वास असतो तो दुणावला जातो. अर्थात असा षटकार ओमकारने खेचला होता, पण दुर्दैव होता तो धावचीत झाला. आता बघायचं की गणेश मलकेवर फार मोठी जबाबदारी आहे. पहिल्या षटकात फक्त 7 धावा झाल्या, एक गडी बाद झाला होता. आता बघायचं की गणेश मलके आणि अमर ही जोडी कितपत बळवळते, त्यांचा नांगर खेळपट्टीवर कितपत खोलवर जातोय हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. सुंदर फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, आणि चेंडू जातोय तो सीमापार. सुरेख फटका. या चौकाराने तो पोहोचतोय 8 वर. सलग दुसरा त्याचा चौकार. चौकारामुळे धावसंख्या पोहोचली आहे ती अर्थातच 15 वर. 1 बाद 15. नाणेफेकीचा कौल हा शरद काशीच्या बाजूने. झटपट निर्णय तो फलंदाजीचा, आणि हा जो निर्णय घेण्यात आला होता तो पहिल्या षटकात काहीसा चुकीचा वाटत होता, परंतु आता मात्र हा निर्णय थोडासा बरोबर वाटू लागला आहे. याचं कारण जसं की गणेश मलके याचे लागोपाठ 2 चौकार. गणेश हक्काने सांगतोय, जोपर्यंत मी खेळपट्टीवर एकेरी दुहेरी धावा घेणार, धावफलक हलका ठेवणार, आणि ज्यावेळी चेंडू खराब मिळणार त्याचा खरपूस समाचार घेणार. 2 खराब चेंडूवर सणसणीत फटके, आणि त्याचं रूपांतर 2 चौकारात, आणि बघता बघता धावसंख्या पोहोचली आहे ती 15 वर. अजिंक्य उजव्या अक्षरात थोडासा बाहेर इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डाव्या एष्टी बाहेर गेला, आणि कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता.
आणि दरम्यान हा निर्धाव चेंडू. 8 षटकात 75 कमीत कमी 75 धावसंख्या पाहिजे. जर सामना रंगतदार करायचा असेल किंबहुना स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट 8 संघात जर दाखल व्हायचं असेल तर निश्चितच शरद काशीद संघाला ही 75 ही गाठावीच लागेल. उजव्या क्षेत्रात चेंडू लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जाणार यात काही शंका नाही. गणेश मलके सांगतोय की मी आक्रमक फटकेबाजी करणार. बादलजी, गणेशने आपले इरादे स्पष्ट केलेत, मी आक्रमकच फटकेबाजी करणार. बघा ना, लागोपाठ एक डॉट निर्धाव चेंडू सोडला तर 3 चौकार निघाले. गणेश मलके एक अनुभव मैदानावर, 40 वर्षापेक्षा जास्त वय, पण वय हा फक्त माझ्यासाठी आकडा आहे. त्या आकड्याचा माझ्या कारकिर्दीवर आणि माझ्या कामगिरीवर काडी मात्र परिणाम होणार नाही, हे जणू काही मैदानावर आपल्या बॅटने ठणकावून सांगतोय गणेश मलके. 4 चेंडूमधील 3रा चौकार, एक मजबूत सुरुवात, पॉवर प्लेचा सुयोग्य वापर. पहिल्या षटकात फलंदाज माघारी परतला होता ओमकार, पण त्याच्या बाद होण्याचा कोणताही धोका, कोणताही दबाव न स्वीकारता अतिशय आक्रमक फलंदाजी गणेश मलके यांची. पहिलं षटक काहीसं जखडलेलं गेलं होतं, परंतु दुसऱ्या षटकात मात्र 12 धावा कुठल्या गेल्या आहेत. पुन्हा त्या चेंडू मधल्या शेवटचा चेंडू बघायचा आहे. चेंडू जातोय तो डीप फाईन लेग म्हणजे डीप लॉंग लेगला जातोय आणि हा बघता बघता आणखीन एक चौकार. पंचांचा इशारा येत याचा अर्थ चेंडू बॅटच्या आतल्या किनारा लागत चेंडू सरळ गेला तो डीप लॉंग लेगला. बघायचं आहे आता गणेश मलके सिंगल एकेरी दुहेरी धावावर तो जास्त विश्वास दाखवत नाही आहे. तो प्रत्येक चेंडू चौकारात टोलवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात त्याला कमालीचं यशही मिळतं आहे. गणेश मलके पोहोचतोय 16वर, त्यात 4च्या 4 चौकाराच्या सहाय्याने तो पोहोचतोय 16वर. आता बघायचं आहे की आता येणारा जो चेंडू आहे त्या चेंडूवर काय रणनीती आखतोय तो अजिंक्य अहिरे, कारण काहीसं महागडं षटक ठरलं आहे. तब्बल 16 धावा कुठल्या आहेत. धावांचा अक्षरशः रतीब टाकला या षटकात तो गणेश मलकेने. अजिंक्य उजव्या क्षेत्राचा चेंडू छान खेळून काढला तो, एक एक्स्ट्रा कव्हरला धावची संधी आणि फलंदाज बाद. बादलजी, पहिलाही फलंदाज दुर्दैवरित्या ज्यांनी सुरुवात षटकाराने केली तोही धावची चलन आणि इथे ते गणेश मलके पूर्णतः सेट झाला होता. चेंडू त्याला फुटबॉलसारखं दिसत होता आणि एक थोडंसं गलथानपणा दाखवला. धाव घ्यायची की नाही त्यात गडबडला आणि धावचीच झाला. सर, जुन्या काळचं क्रिकेट, ज्या काळी आपण रेडिओवर समालोचन केलात, वर्ल्ड कप सुद्धा आपण कव्हर केलात, भारत ऑस्ट्रेलिया हा आंतरराष्ट्रीय सामना सुद्धा आपण रेडिओवर कव्हर केलात, आणि त्या काळचा क्रिकेटमधील काही बेसिक रूल होते आणि त्यातील एक महत्त्वाचा नियम होता की ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खेळावेत, मिडल किंवा लेग स्टंपच्या बाहेरील चेंडू लेग स्टंपच्या बाहेर खेळावेत. पण असाच एक नियम सध्याच्या काळात आहे की जोपर्यंत तुमच्याकडून सर्कल क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण धावासाठी स्ट्राईक सोडू नये. हीच चूक या चेंडूवर सुद्धा घडली जाते आणि दुसरा रनआउट. निश्चितच 2 षटकं संपतात. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 16 धावा. पहिल्या षटकात बाद झाला तो ओमकार एरंडोले आणि आत्ता तो धावचीच झाला होता आणि आत्ता जो बाद झाला गणेश मलके तो दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. तर 2 षटकं संपतात, धावसंख्या स्थिरावली ती 2 बाद 23. आता बघायचं आहे की 2 बाद 23 काहीशी समाधानकारक, काहीशी चांगली स्थितीत आहे संघ तो शरद काशीदचा. आणि याच गतीने तर धावा निघाल्या किंबहुना 4-5व्या षटकात थोडीशी आक्रमक फटकेबाजी बघायला मिळाली तर निश्चितच संघ 80 क्रॉस करणार यात काही शंका नाही. परंतु आता आवश्यकता आहे त्या मधल्या फळीतील चांगल्या खेळीची. नवीन फलंदाज आला आहे तो सिमॉल काळे आणि अमर डोकरी, या दोघांवर फार मोठी जबाबदारी. अर्थात संघ चांगल्या स्थितीत आहे यात काही शंका नाही, परंतु आता जास्त पडझड होऊ देणार नाही याची काळजी ह्या दोन्ही खेळाडूंना घ्यावीच लागेल. अन्यथा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कधी कोसळेल हे क्रिकेटमध्ये सांगता येते आणि याची खूप उदाहरणं आपण बघितली आहेत. एकदा का गडी बाद व्हायला लागले क्रिकेटमध्ये की झटपट गडी बाद होतात आणि एकदा का धावा निघाल्यात की झटपट धावा होतात. हे आत्ताच मागच्या षटकात आपण बघितलं. मधल्या वर्षी चेंडू सुरेख स्क्वेअर ड्राईव्ह केला, चेंडू जातोय तो डीपिश पॉईंटला. 1 धाव तर निश्चित मिळणार आहे. एका धावावर समाधान. बघता बघता दुसरी धावही पूर्ण केली आहे. अतिशय छान रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव जोरदार घेतली, हलकासा दबाव टाकला तो डीप पॉईंट क्षेत्रात असणारा क्षेत्ररक्षकावर. अर्थात काही गलथान क्षेत्ररक्षण झालं नव्हतं, परंतु दुसरी धाव ही सहज पूर्ण केली आहे. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 25. संघाने पावशतक गाठलं आहे, संघाने 20 गाठले आहे, संघाने पावशतक गाठलं आहे आणि संघ हळूहळू आता 30च्या उंबरठ्यावर.
आशुतोष. ओ, हा मात्र थोडासा द्विधा अवस्थेत खेळण्याचा प्रयत्न होता. अप्पर कट खेळायचा, स्क्वेअर कट खेळायचा, या दरम्यान हा चेंडू निघून गेला तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. एक आशुतोषचं कौतुक करावं लागेल. मागच्या चेंडूपेक्षा थोडासा वेगवान चेंडू होता आणि त्या वेगातच खऱ्या अर्थाने मात खाल्ली ती सिमॉलने आणि बघता बघता चेंडू सरळ गेला तो यष्टिरक्षकाकडे. उजव्या अष्टपरती चेंडू स्मॅश केलाय. तो चेंडू सरळ जातोय. तो थर्ड मॅन आणि वाईडिश पॉईंट यांच्यामधून चेंडू थेट सीमा पार. बादलजी, आता पुन्हा एकदा तेच घडतंय जे गणेश मलकेने दाखवून दिलं. तर आता सिमॉनने आपले इरादे स्पष्ट केले. मीच आक्रमकच फटकेबाजी करणार. सिमॉनचं कौतुक करावं लागेल सर, कारण सिमॉन तयार होता. आशुतोष अंबपकर वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न करतोय याचा अंदाज सिमॉनला आला होता. एक अपरकट त्याला हुकला होता, पण दुसऱ्या चेंडूवर जर हुकला तर तो सिमॉन कसला. अतिशय सुंदर देखणा KPL चौकार आणि चौकारांशी धावफलक 29 या धावसंख्येवर. 2-29 आशुतोष. हो, चांगला चेंडू. तेवढाच कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही व्यवस्थित आला नाही. चेंडू बॅटच्या आतल्या किनाऱ्याला लागला. चेंडू घरंगळला. तो गोलंदाजासमोर फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला. धाव काही घेण्याचा प्रश्नच नाही आहे. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला, जसं बादलजी आत्ताच म्हणत होते की पहिला जो सामना झाला तो साखळी सामना होता. आता हा निर्णायक सामना आहे. विजेता संघ थेट सर्वोत्कृष्ट 8 संघामध्ये दाखल होणार आहे आणि डू ऑर डाय सिच्युएशनचा हा सामना आहे. जिंका अन्यथा स्पर्धेतून बाहेर व्हा. बघायचा कुठला संघ बाजी मारतोय ते. उजव्या अष्टपरती चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनारा लागतो. चेंडू जातो तो शॉर्ट थर्ड मॅनला. पुन्हा एकदा धावचीची संधी. जर थेट फेक जर यष्ट्यावर असली तर कदाचित फलंदाज हा धावबाद होऊ शकला असता. थोडंसं एक नाटकीय चेंडू होता मागचा जर बघायला गेला. उजव्या अष्ट थोडासा बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ बॅटच्या बाहेरच्या किनारा लागला. चेंडू घरंगळला तो शॉर्ट थर्ड मॅनला. चेंडूची फेक जर व्यवस्थित यष्ट्यावर आली असती तर निश्चितच फलंदाज हा बाद होऊ शकला असता. तसं काही घडलं नाही आहे. धावसंख्या स्थिरावते. ते अर्थातच 2-29. पहिला गडी बाद झाला तो 7वर. बाद झाला तो ओमकार एंडोले आणि दुसरा गडी बाद झाला तो 23वर. त्यावेळी बाद झाला तो गणेश मलके. शेवटचा चेंडू तो तिसऱ्या षटकातील आशुतोष. उजव्या असे बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. षटक संपते ते तिसरं. 3 षटकं संपतायत. धावसंख्या 29. बादलजी, 3 षटकं संपलेत. 29 धावा. अजूनही धावगतीचा विचार केला तर बऱ्यापैकी धावसंख्या धावगती ही धावफलकावर. धावगती खूपच चांगली आहे सर, पण मी कौतुक करेन शरद काशीद स्पोर्ट्स संघाचं. या संघाचे कोच प्रशांत पवार उर्फ नायकू आणि कर्णधार अवधूत पाटील. पहिला सामना त्यांनी गमावला होता पहिली फलंदाजी करताना, पण त्यानंतर त्यांनी विचार मंथन केलं, आपल्या चुकांचा अभ्यास केला, परती केली आणि त्यानंतर 2 वेळा नाणेफेक जिंकूनही या संघाने फलंदाजीत स्वीकारली. मात्र पहिल्या सामन्यातील चुका दुरुस्त केल्या, एक चांगली धावसंख्या स्कोरबोर्डवर उभी केली, एक दर्जेदार सामना जिंकला फोर्ज फिटनेस सारख्या एका तगड्या मातब्बर संघाविरुद्ध आणि त्यानंतर या करो या मरोच्या सामन्यामध्ये सुद्धा नाणेफेक जिंकून हा संघ फलंदाजी स्वीकारतोय आणि पहिल्या 3 षटकात आपला निर्णय मैदानावर अगदी सार्थ घडवतोय. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 13 धावा, या षटकात तुलनेत थोड्याशा कमी धावा 6, एकूण 3 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. शरद काशीदचा संघ नाही का आपला फलंदाजीवर विश्वास दाखवतोय. माझे फलंदाज चांगले फटकेबाजी करतील, आक्रमक फटकेबाजी करतील, किंबहुना जी मला धावसंख्या पाहिजे ती धावसंख्या धावफलकावर नेऊन सोडतील. याच अनुषंगाने नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे. त्यात सुरुवातीचे जे फलंदाज आहेत ते कमालीचे यशस्वी होत आहेत, हे सत्य नाकारून चालता येणार नाही आहे. गोलंदाजीत बदल होतोय. रणजित सलगर यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय आणि तो मारा करणार आहे तो फलंदाज अमर ढोकरेला. सलामीचा फलंदाज त्याने 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव काढली आहे. त्याला अजून स्ट्राईक जास्त मिळाला नाही आहे. बघायचं आहे तर अमर काय जादू करतोय ते. अमरकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यानचा चेंडू हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसतोय. बादलजी, आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक कुठल्या डावामध्ये की 2-4 वेळा फलंदाज रिव्हर्स खेळत नाही असं कधीच दृश्य बघायला मिळत नाही. प्रत्येक वेळी प्रयत्न असतो फलंदाजाचा एकतरी रिव्हर्स खेळावा. सध्या बरेच खेळाडू या रिव्हर स्वीपच्या मोहात, पण मैदानावर बॉलिंग मार्कवर अतिशय दर्जेदार चेंडू रणजित सलगरचा. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा डाव्या अष्टी बाहेर. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय आणि धावसंख्या स्थिर राहते. निश्चितच
रणजित सलगरचं कौतुक करावं लागेल. जे षटक शरीफ मुलाने टाकलं होतं त्याच पद्धतीने लागोपाठ 2 चेंडू निर्धाव निघालेत. रणजित मारा करतोय तो मेडिकल कॉलेज एंड कडून. बघायचं की रणजित आणि सिमॉल काळे यांच्यामध्ये जे द्वंद्व आहे ते द्वंद्व कोण जिंकते आहेत. लागोपाठ 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकला. आता प्रयत्न सिमॉलचा हाच असणार की जे पहिल्या 2 जे चेंडू निर्धाव त्याची कशी भरपाई करायची. एकतर चौकार ठोकायचा किंवा षटकार. बघायचं नेमकं सिमॉल काय करतोय ते. अमर माफ करा. ओ चांगला चेंडू. हा मात्र उजव्या अष्टात थोडासा बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय आणि पुन्हा एकदा बाकीचं सोपस्क पूर्ण करतोय. अमर कडून लागोपाठ 3 चेंडू निर्धाव गेले आहेत. आता मात्र थोडीशी बातचीत होते. आता मात्र थोडासा हलकासा दबाव आलाय. 3 चेंडू लागोपाठ निर्धाव आणि पहिले षटकात ज्या 7 धावा निघाल्या, दुसऱ्या षटकात 16, तिसऱ्या षटकात 6 धावा. पहिलं षटक आणि तिसरं षटक काहीच चांगलं षटक होतं, किफायतशीर षटक होतं. हा चेंडू नो बॉलचा इशारा. हा अतिशय आकुट टप्प्याचा चेंडू होता आणि फ्री हिट येते पंचांकडून. पंचांचा इशारा फ्री हिटचा. आणि आता मात्र प्रयत्न निश्चित असणार अमर डोकरी यांचा की येणाऱ्या फ्री हिटवरती काहीसा आक्रमक फटका खेळायचा आणि जे 3-4 चेंडू निर्धाव गेलेत त्याचं वसुली करावे. बघायचं काय करतोय तो अमर डोकरी. मारा करतोय तो रणजित सलगर. शरीफ मुलांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, सुरुवात केली होती षटकाची, तसंच काहीचं षटक हे त्याचं चालू आहे. कोलो टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय तो ऑन साईडला. चेंडू जातो डीप मिड विकेटला. एक धाव तर निश्चित पूर्ण करते. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होते आणि त्याचं रूपांतर ते दुहेरी धावेत. दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 32वर. 1 शॉटचा इशारा पंचांचा म्हणजे 31 धावा ह्या धावपलकावर. कदाचित त्याची बॅट पॉपिंग क्रीजच्या थोडेसे मागे स्पर्श झाले असावी आणि त्याच अनुषंगाने पंचांचा निर्णय 1 शॉटचा. पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू. पंचांचा इशारा काय तो 4 धावा तर मिळत आहेत. चेंडू सरळ जातोय सीमापार. चेंडू बॅटच्या वरच्या किनाऱ्याला लागला. प्रयत्न बऱ्यापैकी केला होता यष्टिरक्षकाने आणि 4 महत्त्वपूर्ण धावा या त्याच्या खात्यावरती. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 2 बाद 35. पहिल्या गडी बाद 7, दुसऱ्या गडी बाद 23. याचा अर्थ तिसऱ्या गड्यासाठी 12 धावांची ही बहुमूल्य भागीदारी. पहिलं षटक काहीसं किफायतशीर, दुसरं षटक काहीसं महागडं. त्यानंतर तिसऱ्या षटकात बऱ्यापैकी कमबॅक केला, फक्त 6 धावा. आणि आता मात्र हे षटक थोडंसं चांगलं जातं. एक चौकार निश्चित निघाला आहे, परंतु सुरुवातीचे जे 3-4 चेंडू होते त्या चेंडूवर कमालीचं प्रभुत्व राखलं होतं, यात काही शंका नाही आहे. उजव्या अष्टबारचे डाव्या अष्टबारचा चेंडू लिफ्ट केलाय. बघायचं आहे पंचांचा इशारा चौकार की षटकार. हा षटकार सुरेख खणखणी षटकार. मात्र ज्या देखणा षटकार होता, कारण तेवढा चेंडू खराबही नव्हता, परंतु पूर्वानुमान बऱ्यापैकी होतं ते अमर डोकरीचं आणि सुरेख षटकार बघायला मिळाला. या षटकारामुळे षटकं संपतायत ती 4. धावसंख्या स्थिरावली ती 41वर. म्हणजे प्रत्येक षटकामागे 10 धावांची एक चांगली सरासरी बघायला मिळते. आणि ज्या अनुषंगाने जी खराब सुरुवात झाली होती, पहिल्या षटकात फक्त 7 धावा निघाल्या होत्या, त्याचं बऱ्यापैकी रिकवर केलं आहे त्या मधल्या फळीतील फलंदाजाने. बघता 4 षटकात 41 धावा या धावपलकावर. बघायचं आहे की 24 चेंडूत आणखीन किती धावा कुठल्या जात आहेत त्या शरद काशी स्पोर्ट्स क्लबच्या मधल्या फळीतील फलंदाजाकडून. गोलंदाजीत बदल होत नाही आहे, मात्र आमच्या समालोचन कक्षात बदल होतोय. पुढील वर्णन घेऊन येत आहेत माझे सहकारी समालोचक बादल चौधरी. धन्यवाद विजय बागायतकर सर. एक दर्जेदार सामना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे कोल्हापूर प्रीमियर लीगचा थरार पाहण्यासाठी संपूर्ण कोल्हापूरवासीय, संपूर्ण महाराष्ट्रीयवासीय, संपूर्ण गोमंतक भूमी सुद्धा आतुर, तो थरार आपण पाहतोय. कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे. अगदी पहिल्या पर्वापासूनच ज्या स्पर्धेने संपूर्ण क्रिकेट रसिकांच्या मनात घर केलं, पहिलं पर्व समाप्त झाल्यापासूनच सर्वांना वेध लागले, ओढ लागली. कधी असणार कोल्हापूर प्रीमियर लीगचं दुसरं पर्व, आणि ते दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वातील आजचा 4था दिवस. 4 षटकांची सांगता, धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा. शरद काशीद संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. मागच्या षटकामध्ये रणजित सलगर तब्बल 12 धावा खर्च केल्या. पहिले 3 चेंडू अतिशय सुरेख निर्धाव टाकल्यानंतर शेवटच्या 3 चेंडूवर तब्बल 12 धावांचा खर्च. स्वागत आहे अमोल जमदाडे आपलं.
पाचव्या षटकाची सुरुवात. सिमॉनचा फटका, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडलेला चेंडू आणि ज्या चेंडूवर धावा मिळत आहेत एकूण 2. 43 धावा. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा शरद काशीद संघाने पहिली फलंदाजी करताना अमोल डोकरीच्या बहारदार फलंदाजीच्या जोरावर 87 धावांचा डोंगर उभा केला होता आणि फोर्ज फिटनेस संघाला हा डोंगर पार करता न आल्याने हा संघ स्पर्धेतून माघारी निघाला होता. पाचव्या षटकात अतिशय वेगवान गोलंदाजी. आशुतोष अंबपकर, संघाचा कर्णधार, संघाचा नायक, संघाचा सेनापती, कॅप्टन, लीडिंग फ्रॉम फ्रंट. या सामन्याचा विचार करता दोन्ही कर्णधार तोडीस तोड कामगिरी करताना आशुतोष अंबपकर विरुद्ध अवधूत पाटील. दुसऱ्या बाजूने दोन्ही कोच सुद्धा मातब्बर श्री निवास वाघमारे आणि प्रशांत पवार. उसळी घेणारा चेंडू, टप्पा पडल्यानंतर पिच कडून मिळते मदत. छातीपर्यंत चेंडू उसळतोय, विकेट किपरच्या दिशेने समाप्त होतोय आणि धावसंख्या स्थिरावते. 43 धावा. 43. 2 गड्यांच्या मोबदल्यात 43. अतिशय सुंदर भागीदारी तिसऱ्या विकेटसाठी. अमोल सर, पहिले दोन्ही खेळाडू धावबाद झाले, पण त्यानंतर मात्र ही जोडी जमते. संधी होती आल्या पावली सिमॉनला धावबाद करून माघारी पाठवण्याची, पण त्यानंतर मात्र सिमॉनने संधी दिली नाहीये कुठच्याही गोलंदाजाला आणि कुठच्याही क्षेत्ररक्षकाला. 2 गड्यांच्या मोबदल्यात 43. एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने ही वाटचाल. कव्हर पॉइंटच्या दिशेने मारण्याचा इरादा. बॅटची कट घेऊन चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने गली क्षेत्रामध्ये फील्ड होतोय. एकेरी धावेनेची धावफलक 44 या धावसंख्येवर. अमर डोकरी, यापूर्वीच्या सामन्याचा हिरो, यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर, अगदी शांतपणे आपली इनिंग बिल्डअप करतोय आणि ही शांतता वादळापूर्वीची असेल का? ज्याप्रमाणे शरद काशीद संघाने वापसी केली या स्पर्धेत, त्यावरून सर्वांना वाटतंय की हे वादळ आहे जे यायचं आहे आणि त्या वादळापूर्वीची ही शांतता आहे. क्षेत्ररक्षण पहा फॉलो थ्रू मध्ये अतिशय दर्जेदार. धाव काही वाचू शकत नाहीये तरी कौतुक करावं लागेल गोलंदाज आशुतोष अंबपकरचं. संघासाठी अतिशय सुंदर समर्पण, 100% योगदान देण्याचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवर आणि धावफलक 46 धावा. 5व्या षटकाची सांगता करणारा अखेरचा चेंडू घेऊन आशुतोष येईल आणि तो खेळण्यासाठी सज्ज असेल अमर डोकरी. आतापर्यंत 1 चौकार आणि 1 षटकार अमरच्या बॅटमधून. मोठ्या फटक्याने या षटकाची सांगता होईल का? सांघिक 46 धावसंख्येवर शरद काशीद संघ. कट केला जातोय चेंडू. डीप थर्डमॅनच्या दिशेने प्रोटेक्शन अगदी डीप वर. थोडीशी ढिलाई होते आणि याचा पुरेपूर फायदा उठवताना एकेरी धावेचं रूपांतर अगदी लिलया दुहेरी धावसंख्येत होत आहे आणि या 2 धावेनिशी 5व्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 48 या धावसंख्येवर. अमोल सर, पहिल्या 5 षटकात आपण पाहिला त्यानुसार काय अंदाज या सामन्याचा आपल्याला? बदल सर, दोन्ही संघांवरती प्रेशर आहे आणि आपण जर ही लढत पाहिली तर शरद काशीद स्पोर्ट आणि महालक्ष्मी स्पोर्ट ही लढत आपल्याला आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघाने विजय संपादन केला, शरद काशीद स्पोर्ट क्रिकेट संघाचा पराभव केला. बदल सर, पराभवाची परतफेड करण्याची संधी आली आहे. एक सामना शरद काशीद स्पोर्ट क्रिकेट संघाने गमावला, हा सामना त्यांना जिंकले तर सुपर 8मध्ये आहे. मात्र दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत, त्यामुळे दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. पराभवाची परतफेड होईल का की विजयाची घौडदौड, विजयाचा जो सिलसिला आहे तो याही सामन्यामध्ये चालू राहणार आहे, हे आपल्याला या मॅचमध्ये बघायचं आहे. मात्र जर 5 षटकांचा विचार केला, 48 धावा स्कोअरबोर्डवरती आहेत, म्हणजे संघ जर पाहिलं तर दोन्ही संघ डोलायमान स्थितीमध्ये आहेत. इतकी मोठी धावसंख्याही नाही आहे आणि कमी धावसंख्या नाही आहे. इथून ग्रीप पकडू शकतो फलंदाजी करणारा संघ. जर चांगले फटके आले किंवा जर विकेट्स आल्या तर क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील या मॅचमध्ये कमबॅक करेल अशी परिस्थिती आहे. यापूर्वीचा सामना अमोल सर आपण पाहिला, किती दर्जेदार सामना. धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूपर्यंत फोर्ज फिटनेस संघाने हा सामना नेला होता. मैदानावरच्या खेळाडूंचं तर कौतुक आहे, पण समालोचन कक्षामधून चंदू शेटे सरांनी जो सामना रंगवला, लाजवाब समालोचन चंदू सर.
या सामन्याच्या शेवटच्या इनिंगमध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपण चंदू सरांचा आवाज ऐकणार आहोत आणि हा सामना सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात तीळ मात्र शंका नसावी. बॉलिंग मार्कवर रणजित सलगर 10-12 पावलांचा एक लांबलचक रनअप. धावसंख्या 48 या धावसंख्येवर ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. एकेरी धावेनेची धावसंख्या 49. स्कोररच्या भूमिकेत सलीम. सलीम सर, शाळेत असताना आम्ही ॲक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह व्हाईस शिकला, म्हणजे कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. पण हे दोन्ही प्रयोग बाजूला राहिले आणि जीवनात एक प्रयोग गरजेचा राहिला, तो होता तरतरी प्रयोग. सलगर यांचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. अजून एक फटका अमरच्या बॅटमधून. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत करण्याचा प्रयत्न आणि अजून एक खेळाडू धावबाद होऊन माघारी परततोय. या इनिंग मधील हा तिसरा धावबाद. या चेंडूवर धावा मिळत आहेत फक्त एक आणि तिसऱ्या विकेटचं होतंय पतन. सांघिक धावसंख्या 50 असताना 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि सलीम सर, मी तेच म्हणत होतो, कर्मणी आणि कर्तरी प्रयोग बाजूला राहिला, तरतरी प्रयोगाची जास्त गरज लागली जीवनात. आणि ही तरतरी प्रयोग आपल्याला देण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या पेयांचा वापर सुद्धा होऊ लागला. संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर जगाला तरतरी हा प्रयोग ज्यांनी शिकवला ते सलगर ब्रँडचे मालक बॉलिंग मार्कवर रणजित सलगर. कौतुक आहे रणजित सलगर आपलं. एखादा मराठी माणूस व्यवसायात इतकी प्रगती करतो हे बघून आमचं सर्वांचं मन भरून येतं आणि छाती सुद्धा अभिमानाने फुलते. यात सलगर ब्रँडचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर रणजित सलगर. तिसरा रनआउट. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा आणि नवीन फलंदाज नंबर 5 वर फलंदाजी करण्यासाठी संघाचा नायक अवधूत पाटील. रणजित यांचा चेंडू यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने. एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा इरादा होता पण धावची संधी सुद्धा तेवढीच होती. धावसंख्या होते 51. 3 धावबाद झाले अमोल सर यावेळी आणि यापूर्वीच्या मॅच मधला एक धावबाद. या 4ही धावबाद मध्ये कॉमन काय होतं तर नाबाद राहणारा खेळाडू होता अमर डोकरी. आमचे विश्वनाथ लिंगायत सर म्हणतात की 5वा धावबाद होता जो अमर डोकरी यांच्या सोबत होताय. काय काय लक्ष असतो कोणाकोणाचा, म्हणजे पंचांची करडी नजर किती करडी असते याचं हे उदाहरण. सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या दिशेने वेगात तेजाने तळपतोय. धावसंख्या स्थिरावलेली 51. पहिल्या 5 षटकात अतिशय सुंदर धावगती 48 धावा. पण त्यानंतर रणजित सलगर. यापूर्वी सुद्धा रणजितने दर्जेदार गोलंदाजी केली होती. पहिले 3 चेंडू निर्धाव पण शेवटच्या 3 चेंडूत 12 धावा. तो इतिहास पुन्हा या षटकात लिहिला जाईल का? अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर लाईन, मुकरी लाईन, मालवणी भाषेत ज्याला लगोरी लाईन सुद्धा म्हटली जाते. एकेरी धावेनेची धावसंख्या होते 52 धावा. आमच्या कोकणात वेगवेगळे खेळ खेळले जातात आणि काजू आणि हापूस आंब्याच्या सीझन मध्ये काजूचा खेळ सुद्धा प्रसिद्ध आणि त्या काजूच्या खेळातील एक शब्द प्रचलित मुकरी लाईन. क्रिकेटच्या परिभाषेत ज्याला यॉर्कर म्हटला जातो. एकेरी धावेनेची धावफलक 52 धावा. पुन्हा एकदा रणजित बॉलिंग मार्कवर. अमर स्ट्रायकर यांच्या दिशेने आडव्या बॅटचा फटका. डीप मिडविकेट वरून क्षेत्ररक्षक शॉट मिडविकेट वर येतोय. फील्ड करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 54 धावा आणि या 2 धावेनिशी एका नियंत्रित षटकाचा खेळ होतोय समाप्त. सेकंड लास्ट ओव्हर मध्ये महत्वाच्या षटकामध्ये रणजित सलगर खर्च करतात फक्त 6 धावा आणि धावसंख्या होते 54. 3 गड्यांच्या मोबदल्यात. बदल सर, रणजित सलगर यांचं षटक संपलंय आणि सलगर या नावावरून आपल्याला सलगर चहाची आठवण झाली आहे. श्रीकांत चव्हाण साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. बदल सर, सलगर चहावरून आपल्याला असं म्हणावं लागेल, नको पिझ्झा नको बर्गर, नको पिझ्झा नको बर्गर, उत्साह येण्यासाठी हवा फक्त चहा सलगर. क्या बात अमोल सर.
अमोल सर, आपण जर तयार असाल तर सलगर चहाचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आपल्याला करायला हरकत नाही, पण एक अट असेल की सलगर चहा सोडून आपण इतर कोणतेही पेय पिऊ नये. 4 षटकात 41 धावा, 5व्या षटकात 48 धावा, 6व्या षटकात 54 धावा. पहिल्या 4 षटकात अश्वमेध यज्ञाला सोडलेल्या अश्वाप्रमाणे चौफेर उधळणारा धावसंख्येचा वारू या 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा त्याला घातलाय लगाम. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि बॉलिंग मार्कवर अजिंक्य आहिरे. अजिंक्यचं स्वागत लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. फ्लड लाईट मध्ये चेंडूवर नजर स्थिरावणं कठीण आणि त्यामुळे चेंडू झेलण्यापेक्षा चेंडू अडवण्यावर मानलेली धन्यता. एकेरी धाव फलक 55 याच चहाची आठवण जेव्हा आपल्याला येते तेव्हा रावजी चहा सुद्धा अगदी आवर्जून. अजून एक मराठी ब्रँड, ज्या मराठी ब्रँडने संपूर्ण जगभरात आपल्या नावाचा डंका पिटलाय, रावजी चहा. माझा तर खूप आवडीचा, अतिशय सुमधुर, चविष्ट असा हा रावजी चहा. आणि चहा या पेयाला कोल्हापूरने जेवढं महत्व दिलंय कदाचित इतर शहरांनी खूप कमी. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली 55 धावा. अजिंक्य आहिरे या 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च केल्यानंतर थोडीशी नजर लागली की काय, फुलटॉस चेंडू, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता, झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, हात सुद्धा या 2 चेंडूच्या मधून चेंडूला स्पर्श झाला होता. पण काय झालं या चेंडूवर? ज्या चेंडूवर फलंदाज बाद झाला असता त्या चेंडूवर षटकार बहाल होतोय. मालवणी भाषेत एक मालवणी म्हण आठवते, बैल गेलो तो गेलो, जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. षटकारानिशी धाव फलक 61. अजिंक्य आहिरे. चार चेंडू समाप्त. अजिंक्य बॉलिंग मार्कवर 5वा चेंडू घेऊन. एक आगळी वेगळी शैली पाहायला मिळते अजिंक्य आहिरे यांची. अमोल सर, आगळी वेगळी शैली म्हटली की दक्षिण आफ्रिकेच्या 2 गोलंदाजांची आठवण येते. एक रॉंग फूट ॲक्शनसाठी प्रसिद्ध अँड्रू नेल आणि सगळ्यात आगळी वेगळी शैली होती पॉल ॲडम्सची. हे दोन्ही गोलंदाज दक्षिण आफ्रिकेचे, हे अजून एक वैशिष्ट्य. 7व्या षटकाची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू, धावसंख्या 62. अवधूत पाटील कॅप्टन स्ट्रायकर एंडवर. उंच उडालेला कारंजा, पिल्लर चेंडूच्या खाली होता स्वतः गोलंदाज. बराच उंची गाठलेला हा चेंडू, साईट होणं कठीण, नजरेत टिपणं कठीण, नजरेत टिपला तरी हातात झेलणं कठीण. हा चेंडू जमिनीला दान होतोय. या षटकातील हा दुसरा झेल सुटतोय. हाफ चान्स होता, पण या महत्वाच्या क्षणी आपल्याला हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 2 धावांनिशी धावसंख्या होते 64. बदल सर, सलगर चहाविषयी देखील आपण चर्चा केलेली आहे आणि इथला प्रसिद्ध चहा रावजी आहे. आणि आपल्याला नक्की म्हणावं लागेल, जेव्हा येते नैराश्या जेव्हा असते नाराजी, जेव्हा येते नैराश्या जेव्हा असते नाराजी, तेव्हा उत्साह येण्यासाठी प्यायचा फक्त चहा रावजी. फक्त चहा रावजी. 64. वा वा, क्या बात अमोल सर. रावजी चहा आजच्या दिवसात 3 वेळा आम्ही रावजी चहा ग्राउंडवर पिलाय. अतिशय सुंदर, चविष्ट, देखणा आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्ससाठी खास आलेपाकची व्यवस्था सुद्धा. धावसंख्या होते 64. शेवटचं षटक. बॉलिंग मार्कवर शरीफ मुलानी, ज्या शरीफने सुरुवात केली गोलंदाजीची. कोलवा टप्प्याचा चेंडू, मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या दिशेने होता क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, अडवतोय, विकेट किपरच्या दिशेने फेक करतोय आणि या इनिंग मधील 4थ्या धावबादची नोंद होते. 4था रनआउट. एकूण धावसंख्या स्थिरावलेली
66 धावा. अमर डोकरी सलामीसाठी आलेले अमर चौथ्या गड्याच्या रूपात धावबाद होऊन माघारी परततात, पण बाद होण्यापूर्वी आपली जबाबदारी चोख पार पाडतायत. यापूर्वीच्या सामन्यात सामनावीर आणि चालू सामन्यामध्ये 29 धावा. एकदा टाळ्यांचा गजर करूया अमर डोकरी यांच्या बहारदार फलंदाजीसाठी. सहासष्ट धावांची टोटल स्कोअरबोर्डवरती आहे आणि 4 गडी आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला परतलेत. नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघाचा, ज्याचे संघ मालक आहेत शरद काशीत सर. अवधूत पाटीलच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. चांगला फटका खेळलाय डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने. 1 धाव आणि दुसरी धावीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि धावसंख्या पुढे गेली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68 धावा. 68 धावा. संध्याकाळच्या 17 धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण आहे, तरी सुद्धा ही धावसंख्या 80च्या पार बघणं अपेक्षित असेल शरद काशीत स्पोर्ट्स संघासाठी. 4 चेंडू फक्त यासाठी शिल्लक. दुसऱ्या बाजूने महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ मात्र लगाम घालण्याचा प्रयत्न करेल. गती परिवर्तनाचा चेंडू, चेंज ऑफ पेस ज्याला इंग्रजीत म्हटलं जातं, गती परिवर्तन ज्याला हिंदीत म्हटलं जातं. आणि या शब्दासाठी, या चेंडूसाठी मालवणी भाषेत एक सुंदर म्हण आहे, रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. 68. शेवटचे 3 चेंडू. अजून एक गती परिवर्तनाचा चेंडू. फसलेला फटका. मिड ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये अजून एक झेल होतोय पूर्ण. 5व्या विकेटचं होतंय पतन आणि या 5 विकेट मधून पहिला विकेट जो गोलंदाजाच्या खाती जमा होतोय आणि हा लकी गोलंदाज अमर शरीफ मुलानी. अडुसष्ट धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडू शिल्लक. कसं पाहताय अमोल सर उर्वरित 2 चेंडूंकडे या सामन्याकडे आणि इनिंगकडे? बदलसर प्रेशरवाली मॅच आहे, त्यामुळे फायटिंग टोटल तर नक्की झाली आहे, मात्र ती विनिंग टोटल होईल की नाही येणारी वेळ, येणारा काळ आपल्याला सांगून जाणार आहे. आणि सामना मात्र शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे, कारण दोन्ही संघाला मारो या मरो, करो या मरो, नाही तो इस प्रतियोगिता से बाहेर चले जाओ अशी परिस्थिती आहे. या स्पर्धेत 3री विकेट हॅट्रिक ज्या खेळाडूने आपल्या नावावर सजवली, नितीन साखळकर स्ट्रायकर एंडवर. शेवटचे 2 चेंडू आणि नितीन आज विकी पुजारेने स्पेशालिस्ट बॉलर असताना स्पेशालिस्ट बॅटर सारखी कामगिरी केली. आता पाळी आहे नितीन साखळकरची. बॅटची कड. चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एकेरी धाबेवर समाधान. 69 धावा. 69. शेवटचा चेंडू बाकी. एकोणसत्तर. शेवटच्या षटकात अतिशय दर्जेदार गोलंदाजी शरीफ मुलानी. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावांचा खर्च. अखेरच्या चेंडूवर सुद्धा एका मोठ्या फटक्याचा इरादा. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक दर्जेदार झेल. दुसरा विकेट या षटकात शरीफ मुलानी यांच्या खाती. 6व्या विकेटचं होतंय पतन आणि इनिंगची होते सांगता. बावडा क्रिकेट क्लब कसबा बावडा आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे दिवस 4था शेवटचा सामना. प्रतीक्षा 8व्या संघाची जो करेल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश, तो असेल संघ शरद काशीत किंवा महालक्ष्मी स्पोर्ट. पहिली फलंदाजी करताना या सामन्यात धाव संख्या जमवतोय 69. शरद काशीत संघ 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि 70 धावांचा पाठलाग महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ कसा करतोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज अमोल जमदाडे सर. आणि अमोल जमदाडे सर यांना साथ देण्यासाठी सगळ्यांचा लाडका आवाज, अभिमानास्पद आवाज, ज्या आवाजाने रसिक प्रेक्षकांवर मनावर गारूड केलंय आणि अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट या आवाजाने आपली जादू केली थेट दुबई पर्यंत. अमोल सर तत्पूर्वी मनोज बेल्लेकर येत आहेत साथ देण्यासाठी अमोल जमदाडे सरांना.
धन्यवाद बादल सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी समालोचक अमोल जमदाडे आणि माझ्यासोबत मराठी समालोचक मनोज बेल्लेकर. आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मनोज सर कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 69 धावा प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या गेल्या निर्धारित 8 षटकांमध्ये शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या वतीने. पहिला सामना तुम्ही आठवा, शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघ महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधात पराभूत झाला आहे. पराभवाची परतफेड या सामन्यामध्ये करण्याची संधी आहे आणि संधी मी सातत्याने सांगत असतो, संधी चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. ही संधी आली आहे. काय होणार आहे? विजयाची घौडदौड. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघ संदीप पाटील यांच्या मालकीचा संघ आहे. विजयाची घौडदौड चालू ठेवेल का की दुसऱ्या बाजूला पराभवाची परतफेड होणार आहे? काय होईल या मॅचमध्ये? शरद काशी स्पोर्ट संघ शरद काशीद यांच्या मालकीचा संघ आहे. दोन्ही दर्जेदार संघ आहेत. 69 धावांची टोटल आपण जर पाहिलं तर 29 धावांचं योगदान अमर डोकरीने दिलं आणि त्याच्या बहारदार खेळीच्या जोरावरती 69 धावांपर्यंत मजल मारली गेली. आणि छोटेखानी मात्र उपयुक्त गणेश मलकेची 16 धावांची उपयुक्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 10 धावांचं योगदान सिमॉनने दिलं आणि 6 धावांचं योगदान अवधूत पाटीलने दिलं. चला फलंदाजांची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे, महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघ, चला लगेच आपली फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. थंडीचं वातावरण आणि आलेपाक देखील या ठिकाणी दिला जातोय. आनंद अवघडे यांच्या माध्यमातून आलेपाकचं वाटप देखील केलं जातंय. नक्की तुमचा गळा साफ करण्यासाठी थंडीमध्ये आलेपाकची आवश्यकता आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आपण आलेपाक खरेदी करा. आनंद अवघडे यांच्या माध्यमातून आलेपाकचं वाटप केलं जाते. चला मी सातत्याने कॉल दिलाय, फलंदाजी करणारा संघ अजिबात वेळ घेऊ नका, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. फलंदाजी करणारा महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघ अजिबात वेळ घ्यायचा नाहीये. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, आपण त्वरित मैदानामध्ये जायचं आहे. म्हणून सर 69 धावा आहेत, 70चं लक्ष आहे आणि प्रेशरवाली मॅच आहे. हरणारा संघ स्पर्धेतनं बाहेर, जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये. कसं बघताय सामन्याकडे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट आपण सांगूया की इथं जो मॅच पहिली जी झाली होती ना, ही बॉल टू रनची मॅच होती. बॉल टू रनचा सामना होता. 48 चेंडूमध्ये 48च धावा निश्चित प्रमाणात झाले होते आणि 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सामना 3 चेंडू 3 वरती निश्चित प्रमाणात पोहोचला होता. बॅट्समन पाठवा चला लवकर. त्यामुळे या मॅचमध्ये 69च्या बरोबर गेल्या 70 धावसंख्येचा जो काही पाठलाग करायचा आहे तो 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खूप ताकद लावावं लागेल. हे तितकं सोपं आहे, कारण याच्या अगोदर एक सामना आपण पाहिला, 30 चेंडू 52चा सामना राहिला होता, 18 चेंडू 38चा सामना राहिला, 6 चेंडू 16 वरती सामना पोहोचला गेला आणि तोच सामना 1 चेंडू 5 वरती आला होता. कारण इथं चेसिंग करणं हे तितकं सोपं नाही, पण इथं प्रयत्न करावे लागतील, ते खास करून श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब संघाला. नक्कीच सर, मेहनत करावी लागेल या सामन्यामध्ये. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये आणि हे पारितोषिक आणि आकर्षक चषक आपल्याला पुरस्कृत केलं आहे आदरणीय विनायक कारंडे सर, अध्यक्ष सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 51,000 व आकर्षक चषक मान्य श्री प्रवीण पुजारी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून. तृतीय क्रमांक अर्थातच उपांत्य फेरीतील पराभूत संघांसाठी रोख रुपये 15,000 व आकर्षक चषक मान्य श्री सचिन विलास पाटील व मान्य श्री संजय थोरवत गणेश प्रिंटर्स कोल्हापूर यांच्याकडून. इतर वैयक्तिक आकर्षक बक्षिसांची खैरात देखील आहे आणि त्यांची देखील नावं आम्ही काही क्षणांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, कारण ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचे देखील सगळ्यांचे मनापासून आभार. स्पर्धेसाठी अथक परिश्रम आमच्या आयोजन कमिटीमध्ये कृष्णांत पिंगळे सर, मनोज संकपाळ, नंदू उल्पे, मुकेश शिंदे, इंद्रजित बावडेकर, रणजित पाटील, टोनी बावडेकर आणि नितीन माने आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे नामवंत पंच या स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय. विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर आणि प्रतीक राऊत.
स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार शरीफ मुलानी आणि नॉन स्ट्रायकर एंडला पार्थ. शरीफला मुलाडीसाठी हा चेंडू स्वीप केलाय शरीफने. सुंदर फटका झाडू शॉट पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू आला. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकेरी धावेने खातं ओपन केलं गेलं. शरीफ मुलाण्याच्या खात्यावरती आहे 1 धाव. संघाच्या नावावरती आहे 1 धाव. बिनबाद 1 पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहताय. यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व आमच्या जाणकार क्रीडा रसिकांचं मी समालोचक अमोल जमदाडे मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये बावडा क्रिकेट क्लबच्या वतीने. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा फलंदाज तयार आहे. सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटपर्यंत ही लढत जाणार आहे. गोलंदाज तयार आहे. आकुड्यामध्ये चेंडू पूल करायचा. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल का? ओ हो खूप चांगला एफर्ट. समोर झेपावला. चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न झाला आणि झेलचं रूपांतर एकाच धावेमध्ये झालंय. अवघी 1 धाव आली आहे. मिड विकेट दरम्यान झेल पाहायला मिळाला मात्र क्षेत्ररक्षकाचा शेवटपर्यंत चांगला एफर्ट. एकेरी धावेने सांघिक धावफलक पुढे सरकला 2 वरती. बिनबाद 2. 70 धावा विजयासाठी या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघाला आजच्या रजनीमधील शेवटची लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये आणि हरणारा संघ पराभूत संघ या स्पर्धेला अलविदा करणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहताय नितीन साखळकर तयार आहे. आकुड्यामध्ये चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शॉट मिडी विकेटला सजवला गेला. चेंडू निर्धाव आला. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिलं षटक आहे जे अनिवार्य पॉवर प्लेचं आहे आणि ज्या षटकात 2 क्षेत्ररक्षकांना मुभा आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक तुम्ही पाहताय डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने आणि एक आहे मिड विकेटला. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला शरीफ मुलानी. ओरपी चेंडू ड्राईव्ह केलंय. कव्हर्सला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक सजवला गेला. त्या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण आहे. बॅकअप खूप दूर होता. पायाने चेंडू उडवण्याचा प्रयत्न झालाय आणि यावेळेला चेंडू सोबत फुटबॉल खेळत का होईना मात्र चेंडूला रोखलं गेलंय. 3 धावांची लहर आहे. प्रत्येक धाव महत्वाची. 1 धाव टोटल मध्ये कमी मिळणार आहे. 1 शॉटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून आलाय म्हणजे 2च धावा ऍड केल्या जाणार आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते आहे 4 वरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर ज्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत पार्थ. दुसऱ्या बाजूला शरीफ मुलानी आहे. पार्थ गाडगे स्ट्रायकिंग एंडला तयार होईल. एखादा दमदार फटका जर सुरुवातीच्या षटकामध्ये आला तर निश्चितपणाने आत्मविश्वास वाढणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विकेटच्या शोधामध्ये आहे क्षेत्ररक्षण करणारा शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघ. शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघाला विकेट हवी आहे आणि फलंदाजी करणाऱ्या महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघाला धावा हवा आहेत. काय होईल या मॅच मध्ये? गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तयार आहे. हलक्या हाताने खेळल्या सॉफ्ट हँडेड शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव निघणार आहे. एकेरी धावणे सांघिक धावसंख्या पुढे जाते आहे 5 वरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 5. आपल्या हाताची बोट देखील 5 आहेत. 5 पांडव होते. राहुल द्रविडच्या पाठीवरती क्रमांक 5 पाहायला मिळायचा. पंचधातू आहेत. KPL 5 दिवसांची आहे. 5 कॉमेंट्रेटर आहेत. गोलंदाज तयार आहे. 5 धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय. अखेरचा चेंडू या षटकातील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितीन तयार. और चेंडू पॉइंटला खेळला. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक सजवला गेला. सर्कलवरती आहे. 1 धाव आली आहे. ड्राईव्ह केला गेला. ऑफ ड्राईव्हचा एक अप्रतिम फटका आपण पाहिला मात्र मिळणार आहे अवघी 1 धाव. जर का क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू चुकला गेला असता अर्थातच गॅप शोधला गेला असता तर संभाव्य चौकार होता. मात्र क्रिकेटला अनिश्चिततेला महत्व नाही आहे. क्रिकेट हा जर तरचा खेळ नाही आहे. पहिलं षटक थांबलंय आणि पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 69 धावा आणि 70 धावांच्या पाठलागामध्ये महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघ बिनबाद 6. चिंताजनक सुरुवात झाली पहिल्याच अगदी षटकामध्ये कारण मोठी फटके पॉवर प्लेमध्ये येणं गरजेचं होतं. ते काय आले नाही आहेत आणि शरीफ मुलाने आणि पार्थ गाडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिली. आणि सुरुवातीला नितीन ज्या गोष्टीसाठी माहेरी मानल्या गेलेल्या आहे त्यांनी त्याची कर्तबगारी करून दाखवली. नितीन
याची कामगिरी आपण पाहिली होती साखळकरची. या षटकात फक्त 6 धावा त्यांनी खर्च करताना पाहायला मिळाल्या आहेत आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय इथे थोडासा पहिल्या षटकात दबाव आहे श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब या टीमवरती. पहिलं षटक 6 धावांचं आणि या षटकात मात्र धावा रोखल्या गेल्या. धावांची आवश्यकता आहे. मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे तर आक्रमण गरजेचं आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि हाच खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी डिफेन्स आहे. दोन्ही संघाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकायचा आहे. मारो या मरो, करो या मरो, नहीं तो इस प्रतियोगिता से बाहर चले जाओ, अशी परिस्थिती आहे. दोन्ही संघांना जिंकायचं आहे. एकाला हरावं लागेल, एकाला हरावं लागेल. या मॅचमध्ये कोणता संघ असणार आहे? ज्याच्याकडनं चुका होणार आहेत तो संघ मात्र हरणार आहे. ज्याचा खेळ चांगला होणार आहे त्यांचा संघ जिंकणार आहे. विजयाची माळ, नशिबाची साथ कोणत्या संघाच्या बाजूने लागणार आहे? गोलंदाज तयार आहे मेडिकल कॉलेज कडून. अवधूत पाटीलचा हा ट्रॅकर क्षेत्ररक्षकाला हेरलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आली आहे. पहिली विकेट. फलंदाज बाद झालाय शरीफ मुलानी. बॅक टू द पॅव्हेलियन. अवधूत पाटील गोलंदाजी मार्कावरती आला. थोडासा राईज होताना पाहायला मिळाला चेंडू आणि तो कदाचित अगदी जाणून बुजून ही उसळी निश्चितप्रमाणे चेंडूला देण्यात आली कारण पॉईंटला क्षेत्ररक्षक होता आणि अगदी तिथे समोर क्षेत्ररक्षक आता चेंडू खेळण्यास भाग पाडलं तरी मुलानीला आणि एक चांगली विकेट इथे येताना पाहायला मिळालेली आहे. सुरुवात खूप संत आणि सावध होती श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब संघाची. इथून पुढे मात्र हा प्रेशर कशा प्रकारे हँडल केला जातोय ते पाहायला खूप मजा येईल. पहिलाच अप्रतिम चेंडू हाफ ट्रॅकर होता. अकुट टप्प्याचा चेंडू थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती अवधूत पाटील आहे ज्याला यश मिळालंय. धाडस देखील दाखवलं गेलं. पॉवर प्लेचं षटक आहे. आखूट टप्प्याचा चेंडू टाकणं म्हणजे प्रतिस्पर्धी संघासाठी खुराक देणं. लालच दिलं गेलं. जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. युवरच टाकली गेली. क्षेत्ररक्षक सजवला होता. रक्षक सापळा रचला होता आणि या सापळ्यामध्ये मात्र अडकवलं गेलंय. खराब फटका खेळात चुकीची निवड झाली फटक्याची. विकेट्स आली आहे आणि ज्या ज्या वेळेला विकेट्स येते धावसंख्येला ब्रेक लावला जातो. क्रिकेटचे एक्सपर्ट सातत्याने सांगत असतात मात्र टेनिस क्रिकेटमध्ये एक्सपर्टच्या अंदाजांच्या विरोधामध्ये नक्कीच फलंदाजी होणार आहे का? नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे. त्याचं कारण पण असं आहे. एक गोष्ट आपण आवर्जून सांगू की ज्यावेळेस लेदर बॉलच्या मॅचेस असतात त्यांचे टर्फ विकेट चेंडू उसळी घेणार का नाही घेणार का पिच रिपोर्ट करणं सातत्याने आपण पाहत असतो. टेनिसमध्ये प्रत्येक वेळेस खेळपट्टे वेगळे वेगळे असतात. तिथं स्वतःला सेट करून घ्यावं लागतं आणि त्याच्यावरती मजल मारावं लागते. हे तितकं सोपं नाही आहे जितकं आपण बोलतो तितकं सोपं अजिबात नाही आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती मेडिकल कॉलेज कडून अवधूत. चांगला चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. अजिबात दबाव घेतला नाही आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आली आहे. आल्या आल्या बॅटवरती चेंडू स्पर्श झालाय. मधोमध घेतलाय. आत्मविश्वास वाढलाय. चांगल्या क्रिकेटरचं उदाहरण आहे. बघा विराट कोहलीकडे तुम्ही फलंदाजी आठवा. प्रत्येक वेळी चेंडू बॅटवरती घेतो. कदाचित धाव निघत नाही पण प्रत्येक चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करतो. बीट होत नाही. आणि विराट कोहलीची फलंदाजी जर आपण पाहिलं तर तो कधी आउटच होणार नाही असं वाटत असतं. त्यामुळे तुम्हाला चेंडू बॅटवरती घ्यायचा आहे. भले धावा नको येऊ देत. ज्यावेळेला चेंडू डॉट जातो यष्टीरक्षकाकडे जातो त्यावेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे चेंडू तुम्हाला बॅटवरती घ्यायचा आहे आणि गोलंदाजाला चेंडू यष्टीरक्षकाकडे मागे काढायचा आहे. गोलंदाज तयार आहे. बॅटर तयार आहे. हाफ ट्रॅकर आहे. हाफ ट्रॅकर आहे. फलंदाजाच्या नाकावरती फुंकर मारत चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. धावसंख्या थांबली आहे. निर्धाव चेंडू आहे. धावफलक आहे 7. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय अवघी 7. एका गड्याच्या मोबदल्यात 70चा पाठलाग आहे. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकात अवघ्या 6 धावा नितीनने खर्च केल्या. अवधूतने पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली. षटक क्रमांक 2 मध्ये अवधूतला तुम्ही पाहताय. चांगला चेंडू आहे. काही समजलं नाही आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर काढलंय. स्विंग अँड मिस. चेंडू यष्टीरक्षकाकडे गेलाय. आता मात्र प्रेशर क्रिएट केलंय. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पार्थ संघर्ष करतोय. संघर्षाची यात्रा संपवावी लागेल. तुम्हाला धाडस दाखवायचं आहे. आक्रमक रूप धारण करावं लागेल. अटॅक करायचं या मॅच मध्ये. याही वेळेला खरा फटका खेळाय. 3 चेंडू सलगचे डॉट. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र चतुरास्त्र वापरलं गेलं. डॉट चेंडू आलाय. आता मात्र जर फलंदाज पार्थची फलंदाजी पाहिली तर चेंडू एका बाजूला
आणि बॅट दुसऱ्या बाजूला. म्हणजे बादल सर जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. खराब फलंदाजी आहे. बाहेर यावं लागेल. चेंडू बॅटवरती घ्यावा लागेल. फ्लोमध्ये यायचं असेल तर चेंडू बॅटवरती घेणं गरजेचं आहे. अन्यथा क्षेत्ररक्षण करणारा संघ या मॅचमध्ये वरचढ ठरणार आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अवधूत पाटील संघाचा संघनायक आहे. आता मात्र आपल्या संघासाठी लढतो या मॅचमध्ये. वेगात टाकण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे चेंडू वाईड बॉल आहे. अतिरिक्त वेग मिळवण्याचा प्रयत्न झाला. खांद्याला अंतिम क्षणी झटका दिला गेला आणि त्यामुळे चेंडू नियंत्रणाच्या पलीकडे गेला. वाईड बॉल आहे. दोन्ही आज समांतर आहेत. चेंडू अवांतर आहे. एक्स्ट्रा रन आहे. एक चेंडू अजून एक्स्ट्रा टाकावा लागणार आहे. एक धाव ऍड झाली आहे. धावसंख्या पुढे जाते आहे 8 वरती. 1-8 70 धावांचा या मॅचमध्ये पाठलाग करायचा आहे. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघाला मारो या मरोची लढाई आहे. जिंका किंवा मरा. दोन्ही संघ दर्जेदार आहेत. ताकदवर संघ आहेत. लढायचं या मॅचमध्ये. लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो आणि रडणारे फक्त इतिहास वाचतात. आता लढायचं की रडायचं एवढंच हातामध्ये आहे. गोलंदाज तयार आहे. अकोट्यामध्ये चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. बऱ्याच कालावधीनंतर जवळपास चौथा चेंडू फलंदाजाच्या बॅटला स्पर्श झालाय. मिड विकेटला खेळलाय. फटका. दुसरी धाव होईल का? झटपट वेगाने 2 धावांची लहर आली आहे. धावसंख्या पुढे जाते 10 वरती. षटक क्रमांक 2 ची सांगता. पहिलं षटक 6 धावांचं नितीनचं. दुसरं षटक अवधूत पाटीलचं 4 धावांचं. षटकं संपली आहेत 2. 36 चेंडूंचा खेळ आहे. 10 धावा धावसंख्या धावफलकावरती आहे. आता मात्र विजयासाठी 60 धावांची आवश्यकता आहे. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 36 धावा बनवायच्या आहेत. 60. 6 ओव्हर बाकी राहिल्या. 60 धावा अजूनही बनवायच्या आहेत. परंतु गोलंदाजांचं कौतुक आहे. एका बाजूला नितीन आणि दुसऱ्या बाजूला अवधूत या दोन्ही गोलंदाजाने अतिशय अफलातून गोलंदाजी केली. 10 धावा फक्त दोघांनी ज्या खर्च केलेल्या आहेत त्यामुळे मॅच मला जो इंटरेस्ट जो म्हणतो ना आपण तो थोडासा वाढला गेलेला आहे. कारण 70 धावा इथे बनवत असताना कष्ट खूप घ्यावे लागणार. मेहनत करावी लागणार आहे. पण ही मेहनत घेत असताना इथं खूप ढिलाई सुद्धा पाहायला मिळते. असं नाही की तुम्ही पहा याच्या अगोदर एक शॉर्ट पिच चेंडू जो आपण पाहिलं जिथं आता 2 धावा आल्या होत्या तो मोठा पटका खेळता आला असता. पण प्रेशर काय आहे हे जाणवतंय अवधूत पाटीलवरती किंवा नितीनवरती. सातत्याने आक्रमण कोणत्याच फलंदाजाने केलं नाही आणि त्याचाच परिणाम आहे इथे धापरेकर धावासंख्या 10 आहे. पाहायचं आहे इथून पुढच्या 36 चेंडूमध्ये 6 ओव्हर बाकी राहिल्यात. या 6 ओव्हरमध्ये 60 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार आहे. प्रति षटकात विजयासाठी 10 ची गरज आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 10 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे. दोन्ही संघांचा जर विचार केला तर समान ताकदीचे आहेत आणि विजयाची समान संधी आहे. जो संघ चूक करणार आहे किंवा ज्या संघातील खेळाडू चुका करणार आहेत त्यांचा संघ मात्र पराभूत होणार आहे अशी परिस्थिती आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज तयार आहे. नितीन तयार आहे मार्केट यार्ड एंड कडून आणि त्याच्या समोर डावखुरा बॅटर. चांगला चेंडू टॅप केला यावेळेला पॉइंटच्या दिशेने. पायडे चेंडूला रोखलंय. फुटबॉल खेळला गेला. दुसरीचा प्रयत्न आहे आणि फेकी देखील झाली. मात्र बॅकअप थोड्याशा उशिराने आलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावांची लहर पाहायला मिळाली आणि झटपट वेगाने चित्त्याच्या वेगाने 2 धावांची लहर आपण पाहतोय. धावसंख्या पुढे गेली आहे 12 वरती. बॅकअपचं कामकाज अतिशय सुरेख होताना पाहायला मिळालं. तुम्ही पायाच्या सगळे चेंडू अडवला गेला त्याच्यामुळे चेंडूची गती पण कमी झाली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या जवळ जाताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाने चेंडू डायरेक्ट पण फेकला होता. बॅकअप अतिशय सुरेख होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतरच्या 2 धावा ह्या अतिशय चपळाईने. आता थोडीसा गिअर बदलला आहे. मला वाटतं सेकंड गिअर असेल. आता थर्ड गिअरवरती गाडी येताना पाहायला मिळाली. 2 धावा आहेत. युवराज स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. युवराजला युवराज सिंगची फलंदाजी आठवावी लागेल. ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधनं मोठे फटके यायचे त्या फटक्यांची आवश्यकता आहे. एकेरी धावेचा फटका डीप स्क्वेअर लेगला खेळला. हा फटका 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या बदलली जाते 13 वरती. ना कुछ तेरा है ना कुछ मेरा है. धावसंख्या धावफलकावरती आहे 13. भारत देश मेरा हम सबका. 13 धावांची टोटल आहे. षटक क्रमांक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये 3रं. 70 गाठायची आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अकोट्याबल चेंडू बॅटची कडा. चेंडू जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअरला आणि त्यानंतर चेंडू टर्न झाला. चेंडू आपण पाहतोय लॉंग लेग एरियामध्ये आला. एकेरी धावणी सांघिक धावफलक मात्र वधारणार आहे.
14 वरती 14 धावा. षटक क्रमांक 30 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. KPL कोल्हापूर प्रीमियर लीग 2024चं हे दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वाची भव्य दिव्यता आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय आमदार, युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय ऋतुराज दादा लोकप्रिय आमदार यांच्या सहकार्यातनं आपण ही स्पर्धा संपन्न करतो आहोत. यावेळेला चांगला फटका आहे, गॅपमध्ये आहे. एका बाजूला शाहरुख खान आहे, दुसऱ्या बाजूला सलमान खान आहे आणि मधुरच प्रीती जिंटा फरार आहे. आलाय चौकार. एका बाजूला अमिताभ बच्चन होते आणि एका बाजूला धर्मेंद्र मधून हेमा मालिनी गेली. चौकार. चौकार आलाय. एक चांगला फटका येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. 2 क्षेत्ररक्षक होते. अगदी आपण पाहतोय इथे जर आपण पाहिलं तर डीप दरम्यान एक क्षेत्ररक्षक निश्चितप्रमाणे जो पाहायला मिळालाय डीप फाईन लेगला आणि शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक आहे. दोघांमधून चेंडू निश्चितच अगदी सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय आणि हा इथे संघाला सावरणारा चौकार आलाय. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं पहिला चौकार आलाय या डावातला. इस चौके ने सबको चौका दिया. चांगला फटका आहे. यावेळेला कमबॅक आहे. परतीचा बिगुल वाजवलाय. हम भी किसी से कम नहीं. KPL सीजन 2 में क्रिकेट का खेल जारी है. जी हाँ, एक तेरी तो एक मेरी बारी है. एक चेंडू तुझा आहे तर दुसरा चेंडू माझा आहे. हे दोन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बेटल आहे, संघर्ष आहे. बॅटची कडा, क्षेत्ररक्षकाला चेंडू हुलकावणी दिली आहे. खराब क्षेत्ररक्षण आहे आणि चेंडू फरार झालाय. सीमा रेषेच्या पलीकडे आलाय हा संजीवनी चौकार. 4 धावांनी धावसंख्या उडी घेते. 1 बाद 22. षटक क्रमांक 3 यावेळेला समाप्त होत आहे. 70चा पाठलाग आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 22. 48 धावांची आता मात्र गरज आहे आणि चेंडूंचा जर आपण विचार केला तर 30 चेंडूंचा खेळ हा बाकी आहे. एक गोष्ट आपण अमोलसर पाहूया. आता इथं काय घडले, 2 पहिल्या षटकांचा विचार करता 10 धावा होत्या, पण क्रिकेटमध्ये आक्रमण होणं गरजेचं असतं कारण आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट भाषा आहे. चला मॅच सुरू करा. मॅच सुरू करणं गरजेचं राहणार आहे. तिसऱ्या षटकात अक्षरशः 12 धावा आलेल्या आहेत. म्हणजे 2 षटकांमध्ये जेवढ्या धावा नव्हत्या तेवढ्या एका षटकात आल्यात. त्याच्यामध्ये 2 चौकार पण आलेत आणि एक चौकार खराब दोन्ही चौकार म्हणूया आपण, एक पण नाही आता, दोन्ही पण चौकार हे खराब क्षेत्ररक्षणामुळे आलेत. आणि धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता 30 चेंडूमध्ये 48 धावा म्हणजे 5 ओव्हर आहेत. 48 धावा ज्या बनवायच्या आहेत त्या बनवत असताना आता इथे थोडंसं गेअर बदलला गेलेला आहे. श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब ज्या संघाचे संघमालक आदरणीय संदीपजी पाटील अगदी आपण पाहतोय आणि आशुतोष अंबकर निश्चितप्रमाणे या टीमचा कॅप्टन म्हणून कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूने शरद काशीद स्पोर्ट्स क्लब या टीमचा कॅप्टन आपण पाहिला तर तो संघनायक अगदी आपण पाहतोय. या ठिकाणी स्वतः अवधूत पाटील आपण पाहतोय आणि टीम ओनर या ठिकाणी स्वतः शरद काशीद साहेब दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक महत्त्वाची भूमिका निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जी बजावली जाते, गोलंदाजाकडून असू द्या किंवा त्याचबरोबर फलंदाजाकडून असू द्या. इथे आपण सातत्याने सांगत असतो अमोल सर, ज्याची चूक होईल त्या संघाला मात्र त्याची परत काढावी लागेल. इथं चुका जर झाल्या नाहीत तर निश्चितप्रमाणे संघ जिंकणार आहे. ज्या संघाच्या सर्वाधिक चुका कमी तो संघ जिंकेल, इथे इतकंच खरं आहे. चुकीला माफी नाही आहे. चुकलात तर तुम्हाला ही स्पर्धा सोडून जावी लागणार आहे. चुका करू नका. दोन्ही संघांना जिंकायचं आहे आणि म्हणून सर आमची अशी इच्छा आहे की सामना टाय व्हावा आणि सुपर ओव्हरची लढत पाहायला मिळावी. आणि त्याच्यानंतर सुपर ओव्हरचा सामना ही टाय व्हावा. त्यानंतर बॉल आउट व्हावं. पुढे बॉल आउट ही टाय व्हावं. त्यानंतर नाणेफेक व्हावी आणि नाणेफेकीचा कॉईन असा पडावा की नाणेफेकीचा कॉईन उभा पडावा आणि दोन्ही संघ सामना जिंकावे. मग उद्या 9 टीमा तयार होतील अशी आमची इच्छा आहे. मात्र तसं होणार आहे का या मॅचमध्ये पाहायचं आहे. जबरदस्त लढत आहे. 30 चेंडू 48 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. गरज ही शोधाची जननी आहे. तुम्हाला खराब चेंडू शोधायचा आहे. नशिबावरती विश्वास ठेवू नका. स्वतःच्या क्षमतेवरती मेहनतीवरती विश्वास ठेवा. कारण नशीब बदलो न बदलो मेहनत केला तर वेळ नक्की बदलते आणि कोणाची वेळ कधी बदलेल हे मात्र सांगता येत नाहीये. प्रत्येकाच्या मनगटावरती घड्याळ आहे
मात्र वेळेला थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाही आहे. समय न लगाओ तय करने में कि आपको क्या करना है, वरना समय ही खुद तय कर लेगा कि आपका क्या करना है. जबरदस्त लढत आहे. अजिबात वेळ काढू नका. एकदा आयुष्यातनं गेलेलं वय आणि एकदा आयुष्यामधून गेलेली वेळ परत कधीच येत नाही. ही संधी आहे. चुकीचा फटका खेळ आहे का? चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचणार आहे का? झेल सोडलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. लखन, लखन भाई ये आपने क्या कर दिया? मनोज सर धोती को फाड़ के रुमाल कर दिया. खराब क्षेत्ररक्षण आहे. जीत लो कॅचेस, जीत लो मॅचेस, मात्र चुका होतात. ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, अरे आसमा के पास भी तो जमी नहीं. चुका होतात, मात्र झालेल्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. झालेली चूक मनात धरून ठेवू नका आणि सरून गेलेल्या गोष्टी अजिबात मनात धरून ठेवू नका. ड्राईव्ह केले, चांगला फटका, ऑन ड्राईव्ह केलाय, जबरदस्त फटका. 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. धावसंख्या पुढे सरकली आहे 27 वरती. नशिबावरती अजिबात विश्वास ठेवू नका. किस्मत तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. मेहनत करा, संघर्ष करा, कष्ट करा, सामना तुम्हाला जिंकायचा. दोन्ही संघांना समान संधी आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत जाणार आहे का? पहिल्या टप्प्यामध्ये चेंडूला नियंत्रण मिळवलं जाईल का? मात्र जोपर्यंत स्वतः गोलंदाज मागे धावत आलाय तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मात्र 2 धावांची लहर आपण पाहिली आहे. धावसंख्या पुढे गेली आहे 29 धावा. 1-30 म्हणजे 30 मधून जर एक वजा केला तर 29 अशी धावसंख्या आहे. षटक क्रमांक 4 पाहत आहे आणि मैदानात जर आपण परिस्थिती पाहिली 70चा पाठलाग करायचा आहे. 29 धावा झालेत, अजून 41 धावांची गरज आहे. 26 चेंडूंचा खेळ आहे, 41 धावांची गरज आहे. ही परिस्थिती आहे. एक मोठा धमाका, सगळं काही ठीकठाक करून जाईल, सगळं काही अलबेल आहे, सगळं काही सुरळीत चाललंय असं सांगून जाईल. मात्र तो मोठा फटका येईल का? दुसऱ्या बाजूला एका विकेटची आवश्यकता आहे. जर एक विकेट आली तर निश्चितपणाने फिल्डिंग करणारा संघ या मॅच वरती वर्चस्व देखील प्रस्थापित करू शकेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा पवित्रा स्ट्रायकिंग यांच्या बॅटरचा पाहायला मिळाला. युवराज डावखुरा बॅटर आहे, त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अनंत मगदूम चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. कल्पकता आहे या खेळाडूकडे, दमखम आहे. आता मात्र आत्मविश्वासाने लढण्याची गरज आहे. आत्मविश्वास, कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडते. नशिबाचा चौकार आलाय. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. यावेळेला बहादूर असणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघाला नशिबानं साथ दिली आहे आणि 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे गेली आहे. 22चा चौकार आहे. धावसंख्या पुढे गेली आहे 33 वरती. नशिबानं साथ दिली आहे. नशिबावरती विश्वास जरूर ठेवू नका, मात्र बहादूर खेळाडूंच्या पाठीमागे नशीब धावतं. 4 धावांनी 37 धावसंख्या धावफलकावरती आहे. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 37 धावांची गरज आहे. गरज ही शोधाची जननी आहे. कोण जाणार आहे सुपर 8 मध्ये? कोण या स्पर्धेला अलविदा करणार आहे? कोणत्या संघाचं स्वप्न या सामन्याच्या निमित्तानं समाप्त होणार आहे आणि कोणत्या संघाचं स्वप्न सुपर 8 मध्ये पोहोचण्याचं पूर्ण होणार आहे? याच्यामध्ये अवघ्या 24 चेंडूंचं अंतर आहे. नंतरच्या मध्ये खूप मोठं अंतर असतं, मात्र या सामन्यामध्ये फक्त 24 चेंडूंचं अंतर आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 37 धावांची गरज आहे. काय होणार आहे या मॅच मध्ये? कोण संघ जिंकणार आहे आणि कोणता संघ पराभूत होणार आहे? सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होणार आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक पुणे जुन्नर वरून जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल होत आहेत आणि मी समालोचक अमोल जमदाडे आजच्या दिवसातनं आपली सगळ्यांची रजा घेतोय आणि मनोज भूषण सरांबरोबर या ठिकाणी जोडले जातील अजून एक जुन्नर भूषण. अर्थातच 2 जुन्नर भूषण यांच्यामध्ये आता समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे, जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे आणि यानंतर ऐकूयात मनोज बेल्लेकर सर आणि त्यांच्या साथीला चंद्रकांत शेट्टे सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.
धन्यवाद अमोल सर. आता अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता उर्वरित 24 चेंडू बाकी राहिले. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडूमध्ये या दरम्यान अगदी आपण पाहतोय 37 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो करायचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय तिथं अगदी आपण पाहिले दुसरा धावसंख्येचा प्रयत्न. 2 धावा आल्या. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिरत राहिलाय आणि इथं अगदी आपण पाहतोय पंचांचा इशारा. 1 रन शॉर्ट. आत्ताची एकच धाव. बॅट व्यवस्थितरित्या न टेकवल्यामुळे इथं अगदी आपण पाहतोय एकच धाव आली आणि एका धावसंख्येनंतर दापलकर धावसंख्या 34 धावा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. 70 धावसंख्येचा पाठलाग. सूर्यप्रकाशचा फडका या दरम्यान अगदी आपण पाहिलं. चेंडू मात्र समोरच्या बाजूला खिलाडी बर्गा दर्शक. चेंडू गेला मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. हा षटकार आलाय. बॉल द्या. पार्थ गाडगेच्या बॅट मधून आलेला हा सूर्यप्रकाशचा षटकार अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. सुरेख प्रकारची फटकेबाजी अगदी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. 70चा पाठलाग आहे. 40 धावा दापालकर पूर्ण होताना पाहायला मिळाल्या आहेत आणि अजूनही जर आपण पाहिलं 9 विकेटच्या बाकी आहेत आणि अजूनही 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि चेंडू बाकी राहिलेत 22 चेंडू आणि 30 धावा. कोण इथं बाजी मारतंय हे पाहिला खूप मजा आहे. एका बाजूला शरद काशी स्पोर्ट्स क्लब आहे आणि एका बाजूला श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब. कोण बाजी मारतंय हे ठरवणारा अतिशय महत्वाचा सामना या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट बदलली जाते. पार्थ गाडगे बॅट बदलताना निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ याच्या बॅट मधून आलेला षटकार अगदी आपण पाहतोय. अतिशय महत्वाचा षटकार येताना पाहायला मिळालाय. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 22 चेंडूमध्ये अजूनही 30 धावसंख्येचं लक्ष निश्चितप्रमाणे अजूनही जे गाठायचे. गोलंदाजीवरती तयार आहे. परत एकदा लखन. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय उजवेष्टीच्या पार आहे. पंचांच्या दोन्ही हात परत एकदा समांतर वाईट बॉल. ही धावा अवांतर आली आहे. धापलक वाढेल. धापलकर धावसंख्या 41. थंडीचं वातावरण निश्चितप्रमाणे जरी असलं परंतु मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीचं वातावरण आहे चंदू सर. कारण इथं माहिती आहे इथं जिंकलात तर उद्या, नाही जिंकलात पुढचंच वर्ष. त्यामुळे अगदी आपण पाहतो इथं जिंकल्याशिवाय पर्याय नाही. पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू मात्र कव्हर केला गेलाय. तिथे चेंडू फेकला गेलाय आणि तिथे 2 धावा आरामात आल्या आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर दापलक पुढे जाऊन पोहोचतोय. दापलकर धावसंख्या 43 रन. एक गड्याच्या मोबाईलमध्ये 43 धावा आहेत. 43 लॉस ऑफ 1 विकेट. संघर्ष खूप मोठा करावा लागेल. अडचणी खूप मोठ्या प्रमाणात असणार आहेत. कारण इथे तुम्हाला जो काही रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये तुम्हाला काही गुलाबाच्या पाकळ्या नाही आहेत. इथे तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी काटे पाहायला मिळतील. या दरम्यान मात्र चेंडू लॉंगॉनला क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसवलाय आणि मोठी विकेट आली आहे. बिग विकेट. पार्थ याच्या रूपाने दुसरा फलंदाज बाद. पहा सर, मोक्याच्या क्षणी या ठिकाणी विकेट आलेली आहे. पहा विकेटही गरजेचं होतं. मॅचच्या दिशेने वाटचाल या ठिकाणी महालक्ष्मी स्पोर्ट्सची होत होती आणि त्याच वेळेला शरद काशी स्पोर्ट्स या संघाने मागील मॅचमध्ये देखील अशाच प्रकारची गोलंदाजी आणि त्याला क्षेत्ररक्षणाची साथ दिली होती. त्यामुळे मागील मॅच देखील ते रंगली होती आणि इकडे जर पाहिलं तर ही विकेट खूप महत्त्वाची होती. पार्थ खूप चांगली बॅटिंग करत होते आणि टाळ्यांचा गजर होतो ज्यावेळेला ते बाहेर येत आहेत. म्हणून सर जर मॅचमध्ये यायचं असेल, मॅचमध्ये प्रवेश करायचा असेल तर शरद काशी स्पोर्ट्सला अशाच प्रकारची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची अपेक्षा आहे. परंतु अपेक्षा असेल येणाऱ्या कालावधीमध्ये या मॅचची चुरस आणखी वाढेल. नक्कीच चुरस वाढणार आहे. चुरस वाढल्याशिवाय आता इथे गत्यंतरच नाहीये. कारण आता 70 धावसंख्येचा पाठलाग करताना चंदू सर इथं आपण पाहिलेलं आहे. षटकार चौकार येत आपण विकेट पण आलेली आहे. कारण गोलंदाजाने कमबॅक केले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता नवीन फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय त्याला सेट व्हायला किती वेळ आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण एकदा सेट झालं की चेकमेट करायला वेळ लागत नाही. त्यामुळे सेट होणं गरजेचं आहे. लखन गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंद्रजित बावडेकर. शेवटचे 20 चेंडू बाकी राहिले. 27 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी करायचा आहे. 20 गेंदे 27 रन. गोलंदाजीवरती लखन गाडगे पाहिजे. लखन गागडे
आणि समोरच्या बाजूला इंद्रजित बावडेकर अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळलाय, स्ट्राईक दिली गेली ते इथं युवराजला, ज्या युवराजने आत्तापर्यंत 2 चौकार खेळलेले आहेत तो युवराज स्ट्राईकला आलाय. एक सिंगल, दाभरेकर धावसंख्या 44. 44 रन, 44 वरती धापलक. 2 फलंदाज बाद आहेत आणि दोन्ही आघाडीचे फलंदाज शरीफ मुलानी आणि पार्थ, पण पार्थ डाव सावरलाय, त्यांनी त्याचं काम तर केलंय. आता उर्वरित काम हे इंद्रजितला आणि युवराजला करायचं आहे. लखन तयार परत एकदा. बरीचशी चर्चा चालू आहे, कशा प्रकारची अगदी फटकेबाजी केली जाईल. बरं चर्चा आता काय चंदूस उद्या दर्शनाची आहे का? चर्चा काय आता इथं कराडला साताऱ्याला काय चाललंय त्याची आहे का? चर्चा आता इथं शाहू चौकात काय चाललंय त्याची आहे का? अजिबात नाही. चर्चा एकच आहे, भाई जीत नाही, यू वॉन्ट टू विन. आपला जन्म जिंकण्यासाठी झालाय. कव्हरला चेंडू निश्चितप्रमाणे खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवर, त्याने गॅपमध्ये चेंडू सीमारच्या बाहेर 4 रन चौकार आहे. चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम टप्प्याच्या दिशेने मात्र वाटचाल होताना पाहायला मिळते आणि हा जो चौकार आलाय तो मात्र एनर्जी देऊन गेलाय. कौतुक करावं लागेल बॅटरचं देखील, ज्या ठिकाणी या चौकार ज्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल. युवराज देखील की फॅक्टर आहेत, त्यांनी आतापर्यंत 3 चौकार खेळलेले आहेत. परंतु इंद्रजित बावडेकर मागील मॅच पराभूत होत असताना देखील मात्र ज्या पद्धतीची त्यांनी बॅटिंग केली होती तो कॉन्फिडन्स मात्र आज दिवसभरात त्यांचाही खेळ चांगला राहिलाय. षटक संपलेलं आहे. धाबालकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती 48 धावा धाबालकावरती आहेत आणि 5 षटकं संपलीत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते आता 18 आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 22 धावा. 18 चेंडू आणि 22 धावसंख्येचं अजूनही लक्ष श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब संघाला या ठिकाणी गाठायचं आहे. चंदू सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अगदी आपण पाहतो की इथं जिंकण्याशिवाय पर्याय नाही आहेत. कारण आपण एक गोष्ट जर सांगितली, 18 चेंडू 22. मनोज सर, इकडे मॅच जवळपास प्रतिस्पर्ध्यांच्या बाजूने गेले, परंतु बॉलिंगला कोण आले? अवधूत पाटील. निश्चितप्रमाणे अगदी आपण संघाचा संघानेक. इकडे जर काही एखाद दुसरी विकेट मनोज सर या ओव्हरमध्ये घेतली आणि एक चांगलं षटक जर इकडे आलं, मॅच ऑन राहू शकते आणि तो या ठिकाणी ते करावं लागेल कॅप्टनला. नक्कीच अवधूतला तर ती जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. समोरच्या बाजूला इंद्रजित. या दरम्यान अगदी आपण पाहतोय अवधूतची गोलंदाजी अतिशय अफलातून आहे. कारण वास्तविक पाहता अगदी आपण पाहतोय अवधूतची करामती ज्या आपण पाहिल्यात ना त्या अतिशय अप्रतिम होताना पाहायला मिळाल्या. कारण पहिल्या षटकात अवधूतने फक्त 4 धावा दिल्या होत्या. तोच अवधूत परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि या ओव्हरमध्ये मात्र कशा प्रकारची कामगिरी करतोय ते पाहायला खूप मजा आहे. 18 चेंडू 22चा सामना आता 17 चेंडू 22 वरती येताना आपल्याला पाहायला मध्ये इंद्रजित बावडेकर जो आता स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकच्या बाजूला युवराजला निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मध्ये. उर्वरित अगदी 17 चेंडूमध्ये 22 धावसंख्येचा पाठलाग श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब संघाला या ठिकाणी करायचा आहे, ज्या संघाचे टीम ओनर संदीप पाटील आहेत. सूर्यप्रकाशचा फटका गॅपमध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे क्षेत्ररक्षण थोडंसं जसं खराब झालं त्याचा फायदा झाला. 2 धावा आल्या आणि ह्या चुका टाळाव्या लागतील. तुम्ही पहा ज्या वेळेस अगदी एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होतं तेवढा प्रेशरवरती गोलंदाजावरती वाढला जातो. आणि मी हे वाक्य नेहमीच सांगत असतो, गोलंदाजाला जर मैदानाच्या आतमध्ये ताट मारण्याने चालायचं असेल तर खास करून गोलंदाजाच्या पाठीचा कणा म्हणजे इथे क्षेत्ररक्षक आहे. धापरकाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय इथं पुढे जाऊन पोहोचेल. धापरका धावसंख्या 50 धावा, अजून 20 धावा बनवायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक राहिलेत ते अजूनही 16 चेंडू 20. गोलंदाजीवरती तयार. सूर्यप्रकाशचा परत एकदा आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कचा मारा केला गेलाय अवधूत पाटील याच्याकडून. कारण कच्च्या गुरुचा चेला अजिबात नाही आहे. अवधूत पाटील जिद्द, चिकाटी ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि जसं अमित करंडे आणि योगेश रक्ते पाटील यांच्या वतीने इंद्रजित
बावडेकरच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये आहेत. थँक्यू. चौकार आलाय, चौकाराचे रुपये धावफलक पुढे जाऊन पोहोचले 54 वरती. निश्चितप्रमाणे हा धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय 54 रन. अजूनही जर आपण पाहिलं तर 16 धावा अजूनही ज्या बनवायच्यात आणि चेंडू बाकी राहिलेत 15 चेंडू 16चा सामना आहे, पण बॉल टू रनचा सामना आहे. इथं जिंकणं, कारण डे नाईटच्या मॅचेस बॉईल साईड होणं तितकं सोपं नसतं, परंतु चेंडू बॅटवरती घेऊन धावा येणं हे सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब संघाला. परत एकदा आपण पाहतोय जोरदार तर बॅट फिरवली गेली. तिथं अगदी आपण पाहतोय निर्धार चेंडू येईल. चेंडू मात्र अगदी आपण पाहतोय शरीरावरती खूप जोरदार लागलाय. कुठं लागलंय पा पाणी पाठवायचं का? पाठवा पाणी. शरीरावरती खूप जोरदार मार निश्चितप्रमाणे लागला गेला होता. 2 चेंडू बाकी, 2 टू गो. चौदा चेंडू आणि 16 धावा. अवधूत तयार आहे. या दरम्यान आपण पाहिले खोलबा टप्प्याचा चेंडू परफेक्ट यॉर्क तर आहे, क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती पोहोचतो. एक सिंगल तर आली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी सुद्धा धाव आली. काय करामती करतोय इंद्रजित बावडेकर. अगदी आपण पाहतोय धापरकरती धावत संख्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय दोन्ही पुढे नेतोय आणि धापरकर धावत संख्या 56 आहेत. अजूनही 14 धावा बनवायच्या, 13 चेंडू बाकी राहिलेले आहेत. मॅचमध्ये मजा येणार आहे. एखादी विकेट टर्निंग पॉईंट ठरू शकते आणि ही विकेट अवधूत पाटीलच्या गोलंदाजीवरती कशा प्रकारे येणार आहे ते आपल्याला पाहायचे. शांत प्रकारचं अगदी वातावरण निश्चितप्रमाणे 13 चेंडू बाकी राहिलेत आणि 14 धावा अजूनही बनवायचे. रिवाचा प्रयत्न, इथे धावबाची संधी आहे, परंतु चेंडू काय परफेक्ट हातामध्ये येऊ शकला नाही. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने आपल्याला पुढे जाऊन पोहोचला. तो असेल आता 57 धावा. 12 चेंडू बाकी राहिलेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 13 धावसंख्येचं लक्ष निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो. युवराज आणि इंद्रजित ही जोडी आहे. बरं 2-2 षटकं संपली गेलीत. नितीनची 2 षटकं संपलीत, अवधूतची 2 षटकं संपलीत आणि आता 2 षटकासाठी लखन आणि आनंद हे 2 गोलंदाज तर बाकी राहिलेत, पण याच्यापेक्षा अजून कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जातोय का ते पाहिलं खूप मजा येईल. म्हणून सर माझं तर मत आहे की आता एक असं ऑप्शन आहे त्याच्याकडे जावं लागेल टीमला. कदाचित तो आनंद मगदुमच असू शकतो. मागील मॅचमध्ये की फॅक्टर राहिले होते. आता पाहूया टीम कुठे जाते, कारण 12 मध्ये 13 मॅच जवळपास प्रतिस्पर्ध्यांकडे गेली आहे, परंतु एखादा 4-5 धाब्यांचं षटक, एखाद दुसरी विकेट जर का आली आणि तो कारनामा करण्याची क्षमता आनंदकडे आहे, परंतु टीम कुणाकडे जाते ते आपल्याला पाहायचंय. नक्कीच आणि आनंदच्याच कदाचित हातामध्ये या दरम्यान चेंडू दिला जाईल, कारण याच्या अगोदरचा सामना आनंदच्या गोलंदाजीवरती जिंकला गेला. हे विसरून अजिबात चालणार आहे. समोर नितीन माटुंगे असताना सुद्धा केलेली करामत ही सगळ्यात महत्त्वाची अगदी आपल्याला पाहायला मिळाली, ती आनंद मगदुमची. आणि तोच फॅक्ट ठरला गेला, तोच अगदी टर्निंग पॉईंट ठरताना पाहायला मिळाला आनंदच्या गोलंदाजीवरती. आत्ता आपल्याला पाहायचे की राहिलेल्या 12 चेंडूमध्ये 13 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हे 6 चेंडू अतिशय महत्त्वाचे आहेत. जे आनंदच्या हातामध्ये चेंडू दिला आहे तो आनंद आता टीमला आनंद देणार की आनंद इकडे श्री महालक्ष्मी स्पोर्टला येणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजीवरती तयार आहे, उजव्या हाताने मारा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय आनंदचा चेंडू अतिशय सुरेख आहे. यष्टीरक्षक अवधूतच्या हातामध्ये चेंडू आला नव्हता. बॅकअप या दरम्यान अतिशय सुरेख झालं आणि निर्धाव चेंडू आलेला आहे. शेवटचे 11 चेंडू, जसा जसा चेंडू अगदी डॉट जाईल तसा तसा प्रेशर वाढलाही जाणार आहे. उर्वरित 11 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. 11 गेंदी 13 रन, 11 चेंडू आणि 13 धावा असून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाज स्पर्धेचा तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट पिच होता. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल, धावबाची संधी आणि इथे 2 धावा बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नाही. इंद्रजित बावडेकरने जर षटकार जर मारला तर 500 रुपये आहेत. संतोष गायकवाड भाई या बी विके स्पोर्ट्स क्लबचे कोच आहेत.
संतोष गायकवाड, परंतु त्यांनी इंद्रजित बावडेकर यांच्यासाठी षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. काय करणार, शेजारी टोनी बावडेकर उभे आहेत. ओ रिवाजचा प्रयत्न पंचाकडे कसं अपील या दरम्यान केलं गेलं होतं, परंतु पंचाने अपील अक्षरशः फेटाळून लावले गेले आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही. लेग बाय चिरपण एक सिंगल आली आणि एका सिंगल चिरपडी धापलक 60 अजून बनवायच्या 10, अजून 10 धाबा बनवायच्या आहेत. लेग बाय चिरपण एक सिंगल आली आणि जर आपण पाहिलं आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा अवांतर आहे, म्हणजे बाईचा चौकाराला लेग बायची सिंगल आणि वाईटच्या 2 धावा आलेल्या आहेत. तर गोलंदाजाने जर इथं 2 विकेट लागोपाठ घेतल्या तर त्यालाही 500 रुपये संतोष गायकवाड, म्हणजे दोघांसाठी बक्षीस. संतोष गायकवाड यांच्या वतीने लागोपाठच्या 2 विकेट 500 रुपये आणि इंद्रजित बावडेकर षटकार 500 रुपये. धाबा धावसंख्या 60 आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि 10 धावा, बरोबर ना. या दरम्यान फुल टॉस या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू खेळला गेला, अगदी स्कोर लागला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो. एक सिंगल तर आली आहे. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एकच सिंगल आली. दुसरी धावसंख्येची तयारी केलीच गेली नव्हती, कारण अगदी महत्त्वाचं असतं तुम्ही ज्यावेळेस पहिली धाव घेता ना त्यावेळेस दुसरी धाव घ्यायची की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तो प्रयत्न पाहायला मिळाला नाही. एक सिंगल धावसंख्या 61 61 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता समीकरण आहे 8 चेंडू आणि 9 धावा. 8 चेंडू 9 सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय दूरवरती एक सिंगल तर आले. दुसरीचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक सुरेख फिकी थोडीशी उशिरा आहे की काय, नाही अगदी वेळेत फिकी येताना पाहायला मिळाली आणि इथं परतावा लागेल. ते तिसरी धाव घेत असताना युवराज शिकलगर इथे तिसरी विकेट येताना पाहायला मिळाली. दुसरी धाव घेत असताना इथे फलंदाज धावबाद. ही महत्त्वाची विकेट आहे का, इथे टर्निंग पॉईंट होणार का, कारण युवराज सेट झालेला फलंदाज होता आणि तर नंतर अगदी आपण पाहतोय इथं सेट झालेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर संघावरती किती मोठा दबाव येतो हे नवीन सांगण्याची गरज नाहीये. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण मागाशीच वाक्य आपण सांगितलं एकदा सेट झालं की चेकमेट करायला वेळ लागत नाही. एक सिंगल आली आणि आता समीकरण बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत ते अजूनही 7 आणि धाबा बनवायच्या आहेत 8. चेंडू बाकी राहिले 7. इथे कोणता फलंदाज साथ देणार आहे एकमेकांना, कोणता गोलंदाज इथं क्षेत्ररक्षकांना म्हणजे कोणता क्षेत्ररक्षक गोलंदाजाला साथ देतो ते पाहिजे. 7 चेंडू 8 धावा आणि इथे एक सिंगल आली आणि त्याचप्रमाणे अगदी आपण पाहतोय एका सिंगल चेअर पण धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलक धावसंख्या 63 आणि मॅच आली आहे 6 गेंदे और 7 रन. 6 चेंडू आणि 7 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा अगदी आपण पाहतोय या मैदानावरती खूप मोठ्या प्रमाणात आहे. पाठीराखे आहेत, एका बाजूला शरद काशी स्पोर्ट्स क्लबचे पण आहेत आणि एका बाजूला श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब या टीमचे पाठीराखे आहेत. म्हणजे आमच्या उजव्या बाजूला पाहिलं श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लबचा पाठीराखा आणि त्यांच्या उजव्या बाजूला जर अगदी आपण पाहिलं तर पाठीराखा आहे शरद काशीद स्पोर्ट्स क्लब या संघाचे. परंतु आमच्या डाव्या बाजूला पाहिलं तर काही प्रेक्षक वर्ग हा श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लबच्या बाजूने असेल आणि काही प्रेक्षक वर्ग हा शरद काशीद स्पोर्ट्स क्लबच्या बाजूने असताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसरं काय वाटते 6 चेंडू 7. तर अजूनही या ठिकाणी मॅच ऑन आहे मी म्हणेल, कारण आनंद मगदुमच्या ज्या ओव्हरचा आपण विचार केला होता त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने टाकली आहे. एक विकेट त्या षटकात भले रनआउटच्या स्वरूपात का होणं आली आहे आणि ज्या पद्धतीची आपण सकाळपासून मॅचेस पाहतोय, मॅच बॉल टू बॉल सुद्धा रंगतायत. म्हणजे ही ओव्हर जर पाहिलं तर अजूनही 6 चेंडू आणि 7 धावांची मॅच आहे आणि पाहूयात फक्त गोलंदाज कोणतो येतोय हे खूप महत्त्वाचं आहे. तर 6 चेंडूमधील 7 धावांची मॅच देखील रंगू शकते. इकडे एखाद दुसरा डॉट बॉल आला, एखाद दुसरी विकेट जर सुरुवातीला आली, दबाव बनवू शकतात, परंतु एखादा चौकार एखादा षटकार मॅचचं गणित बदलू शकतो.
कारण ज्यावेळेला 6 चेंडू 10, 15, 20 अशा मॅचेस असतात ना, त्यावेळेला मात्र दबाव नसतो गोलंदाजावर. आणि आता जर पाहिलं तर तो शिफ्ट झालाय, बॅटरवर दबाव शिफ्ट झालाय. कारण प्रत्येक बॉलर तुम्हाला 1 रन तर काढायचीच आहे किंवा 1 डबल सुद्धा काढायची आहे. त्यामुळे या विवंचनेमध्ये असतील बॅट्समन सुद्धा. आणि 6 चेंडू 7 धावांची देखील मॅच रंगू शकते. पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये काय होईल. KPL शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. 6 चेंडू 7 आणि गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. कुलदीप समोरच्या बाजूला बॅटर अगदी आपण पाहूया इंद्रजित बावडेकर आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला आशुतोष अंबपकार कर्णधार नॉन ट्रॅकच्या बाजूला. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचला कव्हरला. एक सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. धावबाची संधी आहे आणि इथे मात्र 2 धावा. आणि आता समीकरण बदललंय. शेवटचे 5 चेंडू बाकी राहिलेत आणि बनवायचे आहेत 5 धावा. बावडेकरांना विनंती असेल मित्रांनो, दोन्ही संघांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. कारण जो संघ जिंकणार तो पुढच्या फेरीमध्ये आणि जो संघ पराभूत तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. नॉकआउट राऊंड चालू झालेला आहे. कल के लिए कौन और अगले साल के लिए कौन, ये मुकाबला इस मोड पर है अभी. 5 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज कुलदीप तयार आहे. इंद्रजित बावडेकरसाठी या दरम्यान ती मारा करेल कॉलेज कडून. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलं हलक्यात परत एकदा खेळला आहे. तिथे एक सिंगल. इथे की थोडीशी उशीर आली आणि 2 टप्प्यावरती चेंडू फेकलाय. पॉईंटच्या दिशेने अगदी आपण पाहिले. एक सिंगल आणि समीकरण शेवटचे 4 चेंडू आणि 4 धावा. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय रवींद्र पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल सर आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे येऊन थांबावं. कारण यानंतरचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमच्या शुभ हस्ते आपण खेळाडूचा सन्मान करणार आहोत. शेवटचे 4 चेंडू बाकी राहिलेत आणि 4 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. कुलदीपने मात्र टर्निंग पॉईंट दिला असं म्हणजे हरकत नाही आहे. कुलदीपचं पहिलं षटक आहे पण खूप चांगल्या रीतीने हाताळतोय हे षटक. व्हेरिएशन खूप चांगलं आहे. समोरच्या बाजूला इंद्रजित बावडेकर आहे. 4 चेंडू 4चा सामना. या दरम्यान अगदी आपण पाहिले परत एकदा लॉंग ऑनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. एक सिंगल आहे. दुसरीचा प्रयत्न नाही. वाह, काय मॅच मध्ये रंगत वाढली जाते. 6 चेंडू 7चा सामना. आता 3 चेंडू आणि 3 वरती सामना येऊन पोहोचलेला आहे. दोन्ही संघांचा तिसरा सामना आहे आणि या मॅच मध्ये आपल्याला पाहायचं आहे उर्वरित राहिलेल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या जात आहेत की या 3 चेंडूमध्ये 3 धावा या रोखल्या जात आहेत ते पाहायचंय आणि हे पाहायला मजा येणार आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावा. चर्चा होती आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला एक थोड्याशा टिप्स सुद्धा दिल्या जात आहेत. या टिप्सचा फायदा काय. 3 चेंडू 3 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाज कुलदीप तयार आहे. समोरच्या बाजूला इंद्रजित आणि गोलंदाज कुलदीप. या दरम्यान जोरदार तर फटका परत एकदा खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि इंद्रजित बावडेकर पोहोचलाय. स्कोर इज लेवल. काय रणनीती वापरली गेली इंद्रजित बावडेकर. मोठा फटका अजिबात नाहीये. बक्षिसाची रक्कम षटकारांसाठी तब्बल 700 रुपये पण त्यांनी एक गोष्ट ठेवली. इथं बक्षिसापेक्षाही षटकार मारण्यापेक्षा इथं सिंगल डबल सगळ्यात महत्वाचे आहे. ज्या क्रिकेटमधल्या संजीवनी मानली जातात. सिंगल डबल ही क्रिकेटची संजीवनी आहे. आणि आता इथं 2 धावा तर आल्यात. स्कोर इज लेवल आहे पण इथं कुठल्या कंडिशनमध्ये सामना संपला जातोय. 2 चेंडूत 1 होणार का प्रश्नचिन्ह. हे तितकं सोपं नाही आहे 2 चेंडूत 1 बनवणं. इंद्रजित बावडेकर महाराष्ट्र पोलीस आहेत. एखाद्या आरोपीला पकडण्यासाठी जेवढी धाव घ्यावी लागते कदाचित त्याच्यापेक्षा जास्त जोरात धाव घ्यावी लागली आता. कारण इथं स्वतःला वाचवायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. मित्रांनो सामना आवडला असेल तर आणि इंद्रजितची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. आणि पंचाकडे अपील आणि विकेट. विकेट आली आहे. मॅच मधली रंगत वाढली आणि आता 2 चेंडू 1चा सामना पोहोचलाय. 1 चेंडू 1. अगर मैच टाय हो जाए तो सुपर ओव्हर. सामना जर टाय झाला चंदू सर तर निश्चितप्रमाणे
नक्कीच या ठिकाणी मनोज सर, अशा तर मॅचची प्रतीक्षा प्रेक्षकांना असते आणि म्हणूनच या ठिकाणी शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा सामना जाताना पाहायला मिळतोय. एक बॉल एक रन सोपी गोष्ट नसते, परंतु सोपी करावी लागेल जर या ठिकाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोज सर तेच म्हणणं असेल न्यूट्रल प्रेक्षकांचं होऊ दे सुपर ओव्हर, परंतु पाहूयात सुपर ओव्हर होणार की नाही, जिंकणार कोण, शेवटचा बॉल ठरवणार आहे. प्रचंड घमासान आणि KPLचं हेच वैशिष्ट्य आहे, सगळ्याच मॅचेस चुरशीच्या. आणि विशेष म्हणजे आता संतोष गायकवाड यांच्यातून एक प्राइज पण आलेलं आहे. इथं फलंदाजाने चौकार मारला 500, इथं गोलंदाजाने विकेट मिळवली 500 रुपयाचं प्राइज. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, दोन्ही टीमसाठी प्राइज आहे. आणि अगदी आपण पाहतोय इथे एक चेंडूमध्ये एक धाव निश्चितप्रमाणे जे बनवायची आहे, सामना चुरशीचा आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी चंदू सर, या दोन्ही टीमने अगदी पहिला सामना सुद्धा अशा स्थितीमध्ये पाहायला मिळाला आणि परत एकदा आजच्या दिवसभरातला शेवटचा सामना सुद्धा याच परिस्थितीमध्ये. गोलंदाजीवरती तयार, 500 रुपयाचं प्राइज ते कोणला जाणार, गोलंदाजाला चौकार मारला तर, फलंदाजाला चौकार मारला तर, आणि इथे गोलंदाजाने विकेट घेतली तर गोलंदाजाला 500 रुपये संतोष गायकवाड यांच्या वतीने. एक चेंडू एक धाव, एकदा जोरदार टाळ्या वाजू या दोन्ही टीमसाठी. एक चेंडू एक, KPL पर्व दुसरं, दिवस क्रमांक 14, शेवटचा सामना. एक चेंडू एक, आणि काय 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 आहे, आणि इथे फलंदाज धावबाद, मॅच टाय झाली आहे. सुपर ओव्हर ज्याची प्रतीक्षा, तिथं पहा प्लेअरला, खेळाडूला पहा सर, खेळाडूला एकदा पहा. पाणी पाठवा, तर पाणी घेऊन जा. मनोज सर, इकडे आता प्रेक्षकांच्याही मनासारखं झालं असेल, कारण सुपर ओव्हर त्यांना पाहिजे होती. मॅचच एवढी पहा, क्रिकेटचा खेळात तुम्ही गाफील राहू शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना कोणत्याही बाजूला जाऊ शकतो आणि आता तेच या ठिकाणी झालंय. ही मॅच देखील जबरदस्त झाली, शेवटचा सामना टाय झाला. प्रेक्षकांना जे मात्र झोपण्याच्या तयारीत होते आणखी अर्धा तास जास्त जागं राहावं लागणार आहे. आणि विशेष म्हणजे चंदू सर, इथं जर आपण कामगिरी पाहिली ना कुलदीपची, पहिलं षटक टाकले कुलदीपने, अशा सिच्युएशनला टाकले की 6 चेंडू 7चा सामना त्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. इथं प्रेशर हँडल केलाय कुलदीपने, असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच मी तोच विचार करत होतो. अवधूत चांगली गोलंदाजी केली होती, आनंदने चांगली, आणि शेवटच्या ओव्हरसाठी कुलदीप पेक्षा कुणी आतमध्ये जायचं नाहीये, प्रेक्षकांनी कुणी आतमध्ये जायचं नाही याची नोंद घ्यायची आहे. तुम्ही कशाला गेले सगळ्यात? मनोज सर, आता चला, मजा येणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक गेलेले त्या सगळ्यांना विनंती असेल, आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. कुणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. हे बच्चा कंपनी, अरे चला बाहेर. आणि सुपर ओव्हर टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हरच.